जय हिंद मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना बहुतेक व्यक्ती ऑप्शनमध्ये काम करत असतात, काही जण इक्विटीमध्ये काम करत असतात। मग इक्विटीमध्ये पण काम करताना काही व्यक्ती काय करतात, स्विंग ट्रेडिंग करतात, काही जण इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करत असतात। जेव्हा आपण स्विंग ट्रेडिंगची निवड करत असतो, जेव्हा आपल्याला पैसा स्विंग ट्रेडिंगमध्ये मिळवायचा असतो, त्यामध्ये काही जणांना माहीत नसतं की स्टॉकचं सिलेक्शन कसं करायचं, कोणता स्टॉक आपण स्विंग ट्रेडिंगसाठी निवडला पाहिजे, कोणत्या स्टॉकमध्ये आपल्याला प्रॉफिट मिळू शकतं, कोणत्या लेवलला आपण स्टॉकला बाय केलं पाहिजे, हे सर्वांना माहीत नसतं। त्या कंपनीचे काही मोजके फंडामेंटल असतात, ते त्यांना माहीत नसतात। ते मोजके फंडामेंटल जे असतात ते कोणते असतात, ते कसे बघायचे असतात, त्याविषयीची सर्व चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी करणार आहोत। तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बघायचा आहे। आता काही जणांना कंटाळवाणा वाटेल, कारण की माझे व्हिडिओ जे असतात ते मोठे असतात। आता तुम्ही थंबनेल बघितलं की सोपी पद्धत, आता काहींना वाटत असेल की ही स्ट्रॅटेजी असणार, तर मित्रांनो ही स्ट्रॅटेजी नाही। काहींचा गैरसमज होणार की ही स्ट्रॅटेजी असणार, माझा पैसा ताबडतोब त्या ठिकाणी बनेल, असं काही नाही आहे। स्ट्रॅटेजी वगैरे काही नाही आहे, फक्त आपल्याला इथे स्टॉकचं सिलेक्शन करायचं आहे। त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे ते आपल्याला समजून घ्यायचे आहे। नाहीतर काही जण म्हणतील की थंबनेल चांगलं दिसतंय, सोपी पद्धत आहे, मला स्टॉक लगेच मिळेल, हे स्कॅनर असणार, तसं काही नाही आहे। समजलं? आणि सोपी पद्धत म्हटली की लोकांना वाटेल की 10-15 मिनिटांचा व्हिडिओ नाही, माझा व्हिडिओ 1 तासाचा आहे। ज्यांना बघायचं आहे ते बघू शकतील, जर बघितला तर शिकायलाच मिळेल, काहीतरी शिकायलाच मिळेल तुम्हाला। काही जणांना वाटेल की 1 तासाचा कुठे व्हिडिओ असतो का? हे बघा मित्रांनो, जर तुम्हाला शिकायचं असेल तर व्हिडिओ 2 तासाचा असू द्या, नाहीतर 4 तासाचा असू द्या, तुम्ही बघितला पाहिजे तो। 5 मिनिटांचा व्हिडिओ जाऊन बघा, मी काही बोलायचं देते, वेगवेगळ्या गोष्टी सांगायचं, त्याला अर्थ नाही आहे। तुम्हाला जर डीपली शिकायचं असेल तर व्हिडिओ पण मोठाच बनणार, तो छोटा बनणार नाही। आणि काही गोष्टी मी रिपीट केलेल्या आहे। जे मागच्या व्हिडिओमध्ये मी एक कंपाऊंडिंगचा व्हिडिओ बनवला होता बघा, त्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या, त्या गोष्टी या व्हिडिओमध्ये पण रिपीट होतील। तर काहींनी असं म्हणायचं नाही की रिपीट होतं आहे, मला एक गोष्ट जास्त वेळेला बोलायची सवय, जेणेकरून काय होतं असतं, एक गोष्ट आपण सारखी जेव्हा बोलतो ती लक्षात राहते, त्यामुळे मी त्या गोष्टी सारख्या बोलत असतो। आणि व्हिडिओ मोठा झाला काही हरकत नाही, ज्यांना शिकायचं आहे ते बघतीलच, ज्यांना बघायचं नाही स्किप करून टाका, ठीक आहे? आवडला तर नक्की बघायचं आहे सर्वांनी, आणि काहीतरी घेण्याचा प्रयत्न करा। जो व्हिडिओ मी बनवत असतो त्यातून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे काहीतरी, जेणेकरून तुम्हाला कोणाची गरज पडणार नाही। तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करायचं असतं की आपण ह्या ज्या स्टेजला आहे, आपण वरच्या स्टेजला कसं जाऊ शकतो। तुम्हाला कोणाच्या टिप्सची गरज पडणार नाही, कोणत्याही प्रीमियम ग्रुपला तुम्हाला जॉईन होण्याची गरज पडणार नाही। अभ्यास करा, यश तुमचं नक्की असतं स्टॉक मार्केटमध्ये। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। त्यासाठी जाऊ आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला समजून घेणार की स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय। आता बहुतेक जण म्हणतात ना की मी काही गोष्टी रिपीट करत असतो, केल्या पाहिजे, कारण की अनेक अशा व्यक्ती असतात की व्हिडिओला पहिल्यांदा बघत असतात। या जसं आपण मागचा एक व्हिडिओ बनवला होता की आपण स्टॉकमध्ये कंपाऊंडिंग कशी करायची असते, आपला पैसा कसा वाढवायचा असतो, त्यामध्ये पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं की स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय। पण पुन्हा एकदा आपण त्याचं रिव्हिजन करूया। एकाच गोष्टीचा आपण जास्त वेळेला जेव्हा अभ्यास करतो ती लक्षात राहते आपल्या, त्यामुळे आपण इथे रिपीट करणार। आणि व्हिडिओ जरी मोठा बनला तर तुम्ही बघायचं आहे टप्प्याटप्प्यांमध्ये ज्या पद्धतीने मी स्टॉकचं सिलेक्शन करत असतो, कोणकोणत्या गोष्टी मी बघत असतो, त्याच तुम्हाला सांगणार आहे। तर आपण सुरुवातीला बघणार की स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय। आता एखाद्या कंपनीचा स्टॉक असतो, समजा तुम्ही HDFC बँक घेतली बघा, HDFC बँकेचा स्टॉक आहे, तुम्ही तो बाय केला आणि तो तुम्ही 1 दिवसापेक्षा जास्त होल्ड केला। 1 दिवसांपेक्षा काय केला, जास्त होल्ड केला, म्हणजे त्याचा कालावधी 1 दिवस पण असू शकतो, 10 दिवस असू शकतो, 15 दिवस असू शकतो, किंवा 1 महिना पण असू शकतो। या स्टॉकमध्ये तुम्ही रिटर्न डिसाईड केली की मला याच्यामध्ये 8% प्रॉफिट घ्यायचं, मी चांगल्या लेवलला स्टॉक बाय केलेला होता, त्याला होल्ड केलं, आणि हेच रिटर्न मला 5 दिवसामध्ये मिळाले, किंवा 10 दिवसांमध्ये मिळाले, किंवा 15 दिवसांमध्ये मिळाले। मग याला आपण काय म्हणत असतो, स्विंग ट्रेडिंग असं म्हणत असतो। जेव्हा एखाद्या स्टॉकला आपण होल्ड करतो, त्याचा कालावधी 1 दिवसांपेक्षा जेव्हा जास्त असतो, त्याला आपण काय म्हणतो, स्विंग ट्रेडिंग असे म्हणत असतो। समजा हाच स्टॉक तुम्ही HDFC बँकेचा स्टॉक आहे, आजच्या दिवशी बाय केला आणि आजच सेल केला, म्हणजे तुम्हाला 9:30 वाजता वाटलं, तुम्ही 5 मिनिटांचा टाईम फ्रेम बघितला, HDFC बँकेमध्ये चांगल्या सपोर्टला होता स्टॉक, तुम्ही बाय केला आणि त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट मिळालं तुमच्या रिस्क रिवॉर्डनुसार, की मी या स्टॉकमध्ये 5 रुपयांचा स्टॉप लॉस लावलेला होता, 5 रुपयांचं मला प्रॉफिट मिळालं, मला तो सेल करून टाकायचा त्याच दिवशी। मग तुम्ही काय केलं, स्टॉकला सेल केलं। मग ही जी ट्रेडिंग केलेली असते हिला आपण काय म्हणतो, इंट्राडे, याला आपण म्हणत असतो इंट्राडे ट्रेडिंग, किंवा त्याला आपण डे ट्रेडिंग असं पण म्हणतो। मग आता बहुतेक जण ऑप्शनमध्ये करतात बघा ट्रेडिंग, इंट्राडे करत असतात, खूप मोठे लॉसेस करून घेत असतात। त्यानंतर इक्विटीमध्ये पण करतात बहुतेक जण, इक्विटीमध्ये म्हणजे एखादा स्टॉक आहे, समजा हा HDFC बँकेचा स्टॉक आहे, त्याच्यामध्ये पण इंट्राडे ट्रेडिंग करतात। लॉस तुमचे इक्विटीमध्ये पण होणार, पण तुम्हाला अनुभव पाहिजे, टेक्निकल तुम्हाला
समजले पाहिजे, सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला समजले पाहिजे, मार्केटचा ट्रेंड तुम्हाला समजला पाहिजे. सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असतील, तुम्ही इक्विटीमध्ये पण इंट्राडे करू शकतात. पण ऑप्शनमध्ये लॉस का होत असतो, तर ऑप्शनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. एक गोष्ट नसते. ऑप्शनचं प्रीमियम असतं, त्याच्यामध्ये एक टाईम व्हॅल्यू असते, IVA असते. या सर्वांचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि प्रत्येक सामान्य व्यक्तीचा हा अभ्यास नसतो, त्यामुळे ते इंट्राडेमध्ये लॉस करून घेतात. मग त्यामुळे आपण पर्याय कोणता निवडायचा असतो? मला तर प्रॉफिट बनवायचं स्टॉक मार्केटमध्ये. मग प्रॉफिट कोणत्या ठिकाणी बनवायचा? आपण इक्विटीमध्ये, एखाद्या स्टॉकमध्ये, त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करून आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळवायचं आहे. मग हे स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे? आता मी तुम्हाला जे एक्सप्लेन करणार व्यवस्थित, आता कोणाला इथे डाऊट पण पडणार नाही. मी जी पण गोष्ट सांगणार तुम्हाला प्रॅक्टिकली कोणत्या ठिकाणी ती गोष्ट बघायची. मी जर तुम्हाला म्हटलं व्हॉल्यूम कोणत्या ठिकाणी बघायचं, कसं बघायचं, त्याला ट्रॅक कसं करायचं, त्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार. समजलं? आणि चांगल्या प्रकारे मी त्याला एक्सप्लेन करेल. तर आपल्याला जो पण स्टॉक निवडायचा असतो स्विंग ट्रेडिंगसाठी, कोणकोणत्या गोष्टी आपण त्यामध्ये बघितल्या पाहिजे ते आपण बघूया. तर आपल्याला जेव्हा एखाद्या कंपनीचं स्टॉक सिलेक्ट करायचं आहे, कोणकोणत्या गोष्टी आपण त्यामध्ये बघितल्या पाहिजे. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जो पण स्टॉक आपल्याला निवडायचा असतो, ती कंपनी निवडायची असते, ती चांगली असली पाहिजे. मग चांगली असणं म्हणजे काय? असं नाही की एखादी मायक्रो कॅप कंपनी म्हणजे पेनी स्टॉक असतो बघा, ₹1, ₹2, ₹3, तो आपण बाय करायचा का नाही. चांगल्या कंपनी आपण निवडायच्या असतात. मग आपलं जे स्टॉक मार्केट असतं, त्याच्यामधल्या 500 टॉप कंपन्या ज्या असतात, किती? 500, त्यांची आपल्याला निवड करायची. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे इंडेक्स असतात. जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंडेक्स सांगितले, थोडक्यात सांगितले, पण आता या ठिकाणी लिहिलेले आहेत. ही स्लाईड बनवली, त्यावरती मी लिहिले की आपल्याला कोणते स्टॉक निवडायचे. मग त्यामध्ये पहिला जो इंडेक्स असतो निफ्टी 50 इंडेक्स असतो. निफ्टी 50 इंडेक्स मी तुम्हाला कॅटेगरी पण सांगेल याच्यामध्ये. निफ्टी 50 इंडेक्स किंवा निफ्टी नेक्स्ट 50 किंवा निफ्टी मिड कॅप 150, निफ्टी स्मॉल कॅप 250. मग आता जे नवीन असतील ते म्हणतील हे कुठं बघायचं, ते पण सांगणार. समजलं? कंपनी निफ्टी 50ची असली पाहिजे किंवा निफ्टी नेक्स्ट 50ची असली पाहिजे किंवा निफ्टी मिड कॅप 150ची असली पाहिजे किंवा निफ्टी स्मॉल कॅप 250ची असली पाहिजे. अशाच कंपनीचा आपण समावेश करायचा असतो. का? या टॉप कंपन्या असतात. या कंपन्यांमध्ये डेली व्हॉल्यूम जे असतं ते चांगलं असतं, लिक्विडिटी चांगली असते, कंपन्यांचं मार्केट कॅप चांगलं असतं. त्यामुळे अशा कंपन्यांचा समावेश यामध्ये केलेला असतो. हे इंडेक्स असतात. आणि इंडेक्स काय असतो? इंडेक्स काय असतो? स्टॉकचा समूह असतो, बास्केट ऑफ स्टॉक. बास्केट ऑफ स्टॉक, वेगवेगळे स्टॉक असतात एका इंडेक्समध्ये. मग निफ्टी 50 आणि निफ्टी नेक्स्ट 50 जे असतात, यांना आपण काय म्हणतो असतो? लार्ज कॅप. या कंपन्या ज्या असतात लार्ज कॅप, म्हणजे ह्या कंपन्यांचं मार्केट कॅप जे असतं ते 20,000 करोडपेक्षा जास्त असतं. 20,000 करोडपेक्षा या कंपन्यांचं मार्केट कॅप जास्त असतं. त्यानंतर 100 कंपन्यानंतर, आता हे किती झाल्या कंपन्या? 100. या 100 कंपन्या झाल्या. आता त्यानंतरच्या कंपन्या 150 कंपन्या, म्हणजे 101 पासून ते 250 कंपन्या, या कोणत्या असतात? मिड कॅप कंपन्या. तर हा इंडेक्स जो असतो ना, निफ्टी मिड कॅप 150 असतो. मग ह्या कंपन्या ज्या असतात यांचं मार्केट कॅप किती असतं? 5,000 करोड ते 20,000 करोड या रेंजच्या दरम्यान यांचं मार्केट कॅप असतं. यांना आपण काय म्हणतो असतो? मिड कॅप. मग ह्या किती झाल्या? 150 कंपन्या. 150 आणि 100 किती झाल्या कंपन्या? 250 कंपन्या. नंतरच्या कोणत्या? निफ्टी स्मॉल कॅप 250. आता ह्या 250 नंतर जेवढ्या पण कंपन्या येत असतात त्या कोणत्या? स्मॉल कॅप. मग ह्या कंपन्यांचं मार्केट कॅप किती असतं? 5,000 करोडपेक्षा कमी. या कंपन्यांचं मार्केट कॅप जे असतं ना ते 5,000 करोडपेक्षा कमी असतं. अशा कंपन्यांना आपण स्मॉल कॅप कंपनी असं म्हणत असतो. मग अशा कंपन्यांची निवड आपण स्विंग ट्रेडिंगसाठी करायची असते. आपण मायक्रो कॅपमध्ये जायचं नसतं. आता काही जणांना डाऊट पडेल की मायक्रो कॅप म्हणजे काय? आता बहुतेक जण ₹1 स्टॉक बाय करतात, ₹2 स्टॉक बाय करतात. या कंपन्या ज्या असतात ना मित्रांनो, या असतात मायक्रो कॅप. म्हणजे या कंपन्यांचं मार्केट कॅप जर तुम्ही बघितलं ना, ते 100 करोड असतं बघा, काहींचं 80 करोड असतं, काहींचं 90 करोड असतं, असं मार्केट कॅप असतं, काहींचं 200 करोड असतं. ज्या कंपन्यांचं मार्केट कॅप खूपच कमी असतं त्या कंपन्यांना आपण म्हणत असतो मायक्रो कॅप कंपन्या. मग अशा कंपन्यांमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग करायची नसते. बहुतेक जण काय किंमत बघतात की हा ₹1 स्टॉक आहे, मग माझ्या क्वांटिटी या ठिकाणी जास्त येणार. जर मी एखादा ₹200 स्टॉक बाय केला, मला 100 क्वांटिटी घ्यायची असतील तर माझे ₹20,000 त्यामध्ये जातात. पण मी जर ₹1 स्टॉक बाय केला तर माझ्या क्वांटिटी खूप जास्त येतील. क्वांटिटी माझ्या जास्त येत असतील. ते फक्त क्वांटिटी बघतात, क्वालिटी नाही बघत. आपल्याला काय बघायचं? क्वालिटी. क्वालिटीमध्ये पैसा आपल्याला गुंतवायचा असतो.
त्यामुळे अशा पेनी स्टॉकमध्ये आपण पैसा नाही गुंतवायचा. समजलं ना? त्यासाठी आपण ह्या कंपन्यांची निवड करत असतो. निफ्टी 50, निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टी मिड कॅप 150 आणि निफ्टी स्मॉल कॅप 250. आता ह्या पण कंपन्या कुठे बघायच्या? ठीक आहे, तसं NSEच्या वेबसाईटवरती गेलं तर तुम्हाला एक PDF मिळते, पण ते पण तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो NSEमध्ये जाऊनच की कसं फाइंड आउट करायचं, त्यांना ट्रॅक कसं करायचं. काही जण म्हणणार की मग याचं स्कॅनर बनवा. हे बघा, आपण स्वतः एक स्कॅनर आहे. आपण स्वतः या गोष्टींचा अभ्यास करू शकतो. मग तुम्ही म्हणणार की एक स्टॉक शोधायचा म्हटल्यावरती किती वेळ लागणार? ही सवय असते मित्रांनो. जर तुम्हाला या गोष्टीची सवय झाली, एकदा जर तुम्हाला सवय झाली त्या गोष्टींची, वेळ नाही लागणार. जसं मला आता स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही जर सांगितले की हे 50 स्टॉक बघायचे, मला अजिबात वेळ लागणार नाही. मी ताबडतोब त्यांना ट्रॅक करू शकतो, व्हॉल्यूम बघू शकतो, त्या कंपन्यांचा फंडामेंटल बघू शकतो. पण जर तुम्ही आता 1 महिनाच झालेला आहे, तुम्हाला जर 1 महिना झालेला आहे, 15 दिवस झालेले असतील, या गोष्टी तुम्ही करू शकणार का? नाही. प्रयत्न केल्याने सर्व शक्य आहे, पण त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस केली तर तुम्ही लवकरात लवकर या गोष्टी पकडू शकतात. 500 कंपन्या तुम्हाला सापडणारच. या टॉप 500 कंपन्या असतात, त्यामधून एक स्टॉक तुम्हाला सापडणारच. नंतर स्टॉकमध्ये कोणती गोष्ट बघायची आपण? कोणती गोष्ट बघितली पाहिजे? ट्रेंड. त्या स्टॉकचा ट्रेंड कोणता चालू आहे? तो स्टॉक अप ट्रेंडमध्ये आहे का, डाऊन ट्रेंडमध्ये आहे का? जर एखादा स्टॉक मी म्हणतो डाऊन ट्रेंडमध्ये येत असेल, डाऊन ट्रेंडमध्ये फॉर्मेशन कोणतं होत असतं? लोअर हाय लोअर लोज, प्राईसचं फॉर्मेशन. अप ट्रेंडमध्ये फॉर्मेशन कोणतं होत असतं? हायर हाय हायर लोज, हे फॉर्मेशन होत असतं. मग मी कोणती कंपनी निवडायची? मी अशी कंपनी निवडायची की ती अप ट्रेंडमध्ये जाणार, ती आपल्या ट्रेंडला चेंज करते. समजा एखादा स्टॉक जर डाऊन ट्रेंडमध्ये येतो आहे आणि तो डाऊन ट्रेंडमधून अप ट्रेंडमध्ये जातो आहे, अशा स्टॉकचं सिलेक्शन मी करणार. अशी कंपनी नाही करणार की डाऊन ट्रेंडमध्ये जाते ती, त्या कंपनीचा ट्रेंड डाऊन ट्रेंड चालू आहे, अशा स्टॉकमध्ये मी नाही जाणार. मला लॉस होऊ शकतो, कारण की तो स्टॉक किती खाली जाणार कोणाला माहीत असतं का? नाही, हे कोणालाही माहीत नसतं. मग आपण अशा कंपनीची निवड करायची की तिचा ट्रेंड रिव्हर्सल होतो आहे, तिच्यामध्ये काही प्राईस पॅटर्न बनतो आहे, ते बघायचं. आता खाली येतच आहे ते, समजला? ट्रेंड खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही इंट्राडेमध्ये करा ट्रेडिंग किंवा पोजिशनल करा, त्यामध्ये तुम्हाला ट्रेंड माहीत असला पाहिजे स्टॉकचा. असं नाही की एक डाऊन ट्रेंडमधला स्टॉक आहे तो पकडायचा, तिथे तुम्हाला लॉस होऊ शकतो, त्या ठिकाणी तुम्हाला लॉस होऊ शकतो. हे झालं ट्रेंडचं. त्यानंतर कोणती गोष्ट बघायची आपण? लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे काय हो? मागच्या याच्यामध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला की बायर आणि सेलर असतात. बायर आणि सेलर. मी एक रिलायन्सचं उदाहरण दिलं होतं बघा तुम्हाला, की एक बायर आहे म्हणजे मी बायर आहे समजा, मला स्टॉक 2500ला खरेदी करायचा रिलायन्सला, आणि एक सेलर होता, त्याने अगोदर स्टॉक खरेदी केलेला होता 2400 रुपयाला आणि स्टॉकची किंमत चालू आहे आता 2510 रुपये. मग याला काय वाटतं आहे सेलरला की मला हा स्टॉक विकायचा 2510 रुपयाला आणि बायर तरी ते आहे 2500 रुपयाला. मग मी जर याला विकण्यासाठी जातो आहे, मला 10 रुपयांचं नुकसान सहन करावं लागतं आहे, माझं 10 रुपये प्रॉफिट असंच जातं आहे. बायर तरी ते 2500 रुपयाला आहे, तो तर म्हणतो मला स्टॉक बाय करायचा, मी तर 2500लाच करणार, पण सेलर म्हणतो मला 2510ला विकायचा. म्हणजे काय झाला? इथे स्प्रेड तयार झाला. याला आपण म्हणतो असतो स्प्रेड. प्राईसमध्ये असलेला डिफरन्स म्हणजे काय असतो? स्प्रेड असतो. मग अशा स्टॉकची आपण निवड करायची नाही आहे की त्यामध्ये स्प्रेड जास्त असेल. मग हे कुठे बघायचं ते पण सांगेल. मार्केट डेप्थ जे असते त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात आणि तिथे बघू शकतात. एक असते बीड प्राईस, एक असते आस्क प्राईस. या दोघांमध्ये डिफरन्स येतो का ते बघायचं असतं. त्या डिफरन्सवरून म्हणजे प्राईसच्या डिफरन्सवरून तुम्हाला समजेल या ठिकाणी स्प्रेड आहे का. जसं MRF सारखा स्टॉक आहे, कंपनी स्ट्रॉंग आहे, मोठी आहे, पण जर तुम्ही त्याच्या मार्केट डेप्थमध्ये गेले तर तुम्हाला समजेल काही वेळेला 100 रुपयांचा डिफरन्स, काही वेळेला 150 रुपयांचा डिफरन्स, काही वेळेला 200 रुपयांचा डिफरन्स त्यामध्ये असतो. त्यालाच आपण स्प्रेड म्हणतो. प्राईजमधला डिफरन्स म्हणजे काय? स्प्रेड. प्राईस डिफरन्स म्हणजे काय? स्प्रेड. आणि एखाद्या स्टॉकची जेव्हा तुम्हाला लिक्विडिटी बघायची असते त्यासाठी इम्पॅक्ट कॉस्ट असते एक. इम्पॅक्ट कॉस्ट आपण त्याला म्हणत असतो. आता बहुतेक जणांनी हा शब्द पहिल्यांदा ऐकलेला असेल. इम्पॅक्ट कॉस्ट असतं काय? तर इम्पॅक्ट कॉस्ट काय असतं? ज्या स्टॉकची इम्पॅक्ट कॉस्ट जास्त असते, लक्षात घ्या, ज्या स्टॉकची इम्पॅक्ट कॉस्ट जास्त असते तो स्टॉक इनलिक्विड असतो, म्हणजे त्याच्यामध्ये लिक्विडिटी नसते जास्त. लक्षात घ्यायचे. जसं MRFमध्ये गेले तर तुम्हाला काय दिसेल? त्याची इम्पॅक्ट कॉस्ट जास्त, म्हणजे तिथे स्प्रेड तयार झालेला असतो मोठा. आता थोड्या दिवसानंतर मी एक व्हिडिओ याच्यावरती तयार करतो, इम्पॅक्ट कॉस्ट. एखाद्या स्टॉकची इम्पॅक्ट कॉस्ट कशी काढायची, आपल्याला कसं समजेल ह्या इम्पॅक्ट कॉस्टवरून की हा स्टॉक लिक्विड आहे की नाही. थोड्या दिवसात तो पण व्हिडिओ घेऊन येईल मी, समजलं.
मग ह्या लिक्विडिटीसाठी ही इम्पॅक्ट कॉस्ट बघितली जात असते, ते आपण नंतर बघणार आहे. मी तुम्हाला दाखवून देईन वाटलंच तर NSEच्या वेबसाईटवरती. बघण्याची गरज नाही, तुम्ही मार्केट डेप्थमध्ये जाऊन ह्या गोष्टी बघू शकतात की तो स्टॉक लिक्विड आहे की नाही. MRF स्टॉक लिक्विड नाही, MRF स्टॉक जो असतो ना तो लिक्विड नाही आहे, समजलं. त्यानंतर याच्यामध्ये व्हॉल्यूम बघायचं असतं. व्हॉल्यूम म्हणणार तुम्ही का, ट्रेडिंग पण झाली पाहिजे ना, त्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग पण व्हायला पाहिजे. असं नाही की तो स्टॉक जो असतो त्याच्यामध्ये व्हॉल्यूमच नाही आहे, ट्रेडिंगच जास्त होत नाही आणि असा स्टॉक तुम्ही निवडायचा नाही. त्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम असला पाहिजे. व्हॉल्यूम म्हणजे काय, ट्रेडेड क्वांटिटी. ट्रेडेड क्वांटिटी. मग याला तुम्ही कसं ट्रॅक करू शकता हो? कसं ट्रॅक करणार तुम्ही? NSEच्या वेबसाईटवरती जाऊन, NSEची जी वेबसाईट असते तिच्यावरती जाऊन तुम्ही त्याला ट्रॅक करू शकतात. डेली ट्रेडेड व्हॉल्यूम, डेली ट्रेडेड व्हॉल्यूम. तर त्याचा तुम्ही हिस्टॉरिकल डाटा पण बघू शकतात की ह्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम कमी होतं आहे का, जास्त होतं आहे का. मग तुम्हाला वाटतं आहे की एखादा स्टॉक होता आजच्या दिवशी, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम होतं 10 लाखांचं, उद्याच्या दिवशी येतं आहे 20 लाखांचं, तिसऱ्या दिवशी येतं आहे 50 लाखांचं. म्हणजे काय समजते तुम्हाला, या स्टॉकमध्ये ट्रेडिंग जास्त होते, ट्रेडिंग जास्त होते, ट्रेडिंग जास्त होते. तर या स्टॉकमध्ये मोमेंटम येऊ शकतो. काय येऊ शकतो? मोमेंटम. मग असा स्टॉक मी निवडला पाहिजे, व्हॉल्यूम त्यामध्ये बघितलं पाहिजे. असं नाही की एखादा स्टॉक मी निवडतोय आणि त्याच्यामध्ये व्हॉल्यूम आहे फक्त 50,000चं, त्या स्टॉकमध्ये मोमेंटम मिळेल का? नाही. तो स्टॉक साईडवेज असतो, पूर्ण दिवसभर साईडवेज असतो, साईडवेज असतो, काही दिवस साईडवेज असतो. मग अचानक जेव्हा व्हॉल्यूम वाढतं तेव्हा कुठे स्पाईक देत असतो. मग अशी मोठी कॅन्डल बनते बघा त्याच्यामध्ये. डेलीची कॅन्डल जर बघितली आपण, अशी मोठी बनत असते. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये व्हॉल्यूमची कमी असते. मग आपल्याला असा स्टॉक निवडायचा की त्याच्यामध्ये व्हॉल्यूम जास्त असलं पाहिजे, त्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम जास्त असलं पाहिजे. हे तर झालं लिक्विडिटी आणि व्हॉल्यूमचं. मग आपल्याला काय गोष्टी बघून स्टॉक बाय करायचा असतो स्विंग ट्रेडिंगसाठी? तर त्या स्टॉकमध्ये काही चार्ट पॅटर्न बनतो आहे का, काही कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतो आहे का, ते बघायचं असतं. मग हे कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्यासाठी केव्हा कामी येत असतात? जेव्हा ते परफेक्ट लेवलला बनतील तेव्हाच. नाहीतर आजकालच्या व्यक्ती जे आहेत फक्त यूट्यूबवरती येतात, त्यांना माहिती आहे की हॅमर कॅन्डल बनली की स्टॉक वरतीच जात असतो, इन्व्हर्टेड हॅमर बनला की स्टॉक वरतीच जात असतो, डोजी बनली की स्टॉक वरतीच जात असतो. पण ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्न ज्या असतात कोणत्या लेवलवरती बनल्या पाहिजे, त्याच्या काय कंडिशन असतात त्या त्यांना माहीत नसतात, ते तुम्ही ओळखायचं असतं. त्यासाठी तुमचा प्रॉपर कॅन्डलस्टिकचा अभ्यास असला पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की टेक्निकल तुमचं पक्कं पाहिजे. जरी तुम्हाला स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करायची असेल तर तुमचं टेक्निकल पक्कंच पाहिजे. जर तुम्ही टेक्निकलचा अभ्यास केलेला नसेल, तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न माहीत नाही, चार्ट पॅटर्न तुम्हाला माहीत नाही, तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकत नाही मित्रांनो. अगोदरच मी तुम्हाला सांगितलेली ती गोष्ट. त्यासाठी टेक्निकल तुमचं पक्कं पाहिजे. या कॅन्डलस्टिक पॅटर्न जे असतात कोणत्या लेवलला बनला पाहिजे? एक चांगला सपोर्ट आहे, स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये होता आणि सपोर्ट लेवलला ही अशी मोठी कॅन्डल बनली, हॅमर कॅन्डल, ती मला काय इंडिकेशन देते स्टॉकमध्ये चांगली सेलिंग पण झालेली आहे. आणि सपोर्टला येऊनच या ठिकाणी काय केलं, कॅन्डलस्टिक पॅटर्न स्टॉकने तयार केलेला आहे. प्रोबॅबिलिटी काय असणार इथून? ट्रेंड रिव्हर्सलची. इथे प्रोबॅबिलिटी काय असणार? ट्रेंड रिव्हर्सलची असणार. काही गोष्टी बघून मी ते बाय करण्याचा प्रयत्न करू शकतो. असं नाही की कोणत्याही ठिकाणी हॅमर कॅन्डल बनली, इन्व्हर्टेड हॅमर बनली, डोजी बनली म्हणजे मी स्टॉकला बाय करायचं, असं नसतं मित्रांनो. त्याच्या कंडिशन असतात. तुम्ही सिंगल कॅन्डलला बघून कुठेही स्टॉकला बाय करू शकत नाही. त्यासाठी पण तुमचा टेक्निकलचा प्रॉपर अभ्यास असला पाहिजे. किंवा चार्ट पॅटर्न, एखादा स्टॉक जर डाऊन ट्रेंडमध्ये येत असतो, तो रिव्हर्सल केव्हा देत असतो? तिथे काही चार्ट पॅटर्न बनत असतात. जसं मी तुम्हाला दाखवणार आता, आपण चार्टवरती ते प्रॅक्टिकल बघणार की मी कोणत्या लेवलला कसं बाय करू शकतो. ते चार्ट पॅटर्न तुम्ही बघायचे असतात की जर एखादा स्टॉक होता डाऊन ट्रेंडमध्ये होता, तो ट्रेंड रिव्हर्सल त्याच्यामध्ये होत असतो, तेव्हा काही चार्टचे पॅटर्न बनत असतात. म्हणजे प्राईस आपलं फॉर्मेशन चेंज करते. डाऊन ट्रेंडमध्ये असताना लोअर हाय लोअर लोज बनतात. जेव्हा प्राईस अप ट्रेंडमध्ये जाते, हायर लोज हायर हाय बनत असतात. मग ते जेव्हा बनत असतात तिथे काही प्राईसचं फॉर्मेशन होत असतं, काही चार्ट पॅटर्न बनतात प्राईसचे. जसं आपलं डबल बॉटम फॉर्मेशन, हे जे फॉर्मेशन झालेलं आहे ना, याला आपण काय म्हणत असतो? डबल बॉटम फॉर्मेशन. मग ते पण वेगवेगळ्या प्रकारे बनत असतं. ते 3 टाईपमध्ये बनतं. त्याचे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, बघू शकता तुम्ही. किंवा हेड अँड शोल्डर पॅटर्न असतो, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न, तो पण एक रिव्हर्सल पॅटर्न असतो, तो पण बनत असतो. किंवा स्टॉक अपट्रेंडमध्ये जातोय, काही दिवस पॉज घेतोय, तिथे एक फ्लॅग पॅटर्न बनत असतो, तो पण एक कंटिन्युएशन पॅटर्न असतो. हे सर्व तुम्हाला बघायचं असतं. ते कशामध्ये येत असतं? चार्ट पॅटर्नमध्ये. मग त्यासाठी तुमचा चार्ट पॅटर्नचा पण अभ्यास पाहिजे, तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तुमच्याजवळ असा एक चार्ट आहे,
कोणत्याही कंपनीचा असू द्या, नेकेड चार्ट त्याच्यावरती काहीच नाही, पण तुमच्यासमोर जर तो ठेवला तर काही मिनिटांमध्ये तुम्हाला तो पॅटर्न ओळखता आला पाहिजे की याच्यामध्ये बरोबर आहे, एक डबल बॉटम फॉर्मेशन होतं आहे, एक रिव्हर्सल याच्यामध्ये बनतो आहे, स्टॉक बॉटम बनवतो आहे. डबल बॉटम फॉर्मेशन म्हणजे काय, स्टॉक बॉटम बनवून ट्रेंडला चेंज करत असतो. मग मी ते आता स्टॉकला बाय करू शकतो. मग तिथे जर बाय केलं, प्रोबॅबिलिटी काय माझी प्रॉफिटची जास्त असते, मला प्रॉफिट याच्यामध्ये जास्त मिळू शकतं. समजतंय ना तुम्हाला. मग त्यासाठी तुमचा चार्ट पॅटर्नचा अभ्यास असला पाहिजे, तुम्हाला चार्ट पॅटर्न ओळखता आले पाहिजे. त्यानंतर कॅन्डलस्टिक पॅटर्न पण तुम्हाला समजले पाहिजे, कॅन्डलची मुवमेंट. आता हे ताबडतोब शक्य नाही मित्रांनो. मला ह्या गोष्टी करण्यासाठी जर 4-5 वर्ष लागत आहे, तर तुम्ही ते काय 2 दिवसात करू शकतात का? नाही, 2 दिवसात तुम्ही नाही करू शकत. त्याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. टेक्निकलचा जेव्हा तुम्ही सारखा अभ्यास करतात, ते चार्ट पॅटर्न आपोआप लक्षात येतात. तो प्रॅक्टिसचा खेळ असतो पूर्ण. पण तुम्ही जर म्हटले की मी व्हिडिओ बघितला, मला असंच जमलं पाहिजे, नसतं तसं होत पण नाही. तुम्हाला त्यासाठी अनुभव पाहिजे, तुम्ही त्यावरती प्रॅक्टिस करा, रिझल्ट खूप चांगला, त्याचा रिझल्ट खूप चांगला असतो. समजलं. त्यानंतर आपल्याला बॉटम फिशिंग करायची असते. आता बॉटम फिशिंग करणं म्हणजे काय असतं, बहुतेक जणांना हा शब्द समजला नसेल. बॉटम फिशिंग म्हणजे काय, आपण स्टॉकला बॉटमला बाय करायचं. म्हणजे बहुतेक जण काय करतात ना, की स्टॉक अपट्रेंडमध्ये जातोय, टॉपला असतो इथे जसं आता NBCC स्टॉक आहे बघा, एकदम टॉपला आहे, कंटिन्युअसली वरती जातोय, मोमेंटम चांगला आहे त्या स्टॉकमध्ये. तुम्ही काय करतात, इथे टॉपला बाय करून टाकतात. का, आजच्या दिवशी मला स्टॉक दिसला 16% वरती होता, म्हणजे तो उद्या वरतीच जाणार. कशावरून वरती जाणार तो माहीत असतं का तुम्हाला? आणि त्याच्यामध्ये जर रिव्हर्सल आला तर तुम्हाला लॉस होऊ शकतो. बॉटम फिशिंग करणं म्हणजे काय, बॉटमला स्टॉकला बाय करणं, सपोर्टला स्टॉकला बाय करणं. एखादा स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये येऊन थांबतो, काही दिवस थांबतो, तो तिथे ॲक्युम्युलेशन होत असतं त्याचं, काही वेळ तो या ठिकाणी घालवत असतो. मी दाखवणार, हे प्रॅक्टिकल्स आहेत मित्रांनो, असं नाही चार्टवरती जाऊन दाखवणार तुम्हाला, ठीक आहे. हे ॲक्युम्युलेशन त्याच्यामध्ये होत असतं. मग तो या झोनमधून जेव्हा बाहेर पडतोय, तेव्हा माझी एंट्री झाली पाहिजे, मी त्याला बाय केलं पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो, बॉटम फिशिंग. एखाद्या स्टॉकला तुम्ही बॉटमला पकडणं म्हणजेच काय असतं, बॉटम फिशिंग करणं. तर ह्या सर्व गोष्टी ज्या असतात ना, स्टॉक सिलेक्शन करताना लक्षात ठेवायचे असतात. त्यामुळे हेडिंग काय दिलं पहिलेच, स्टॉक सिलेक्शन करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. काही जण काय करतात ना, की स्विंग ट्रेडिंग करायची, पण कितीचा स्टॉक निवडायचा, 5 रुपयांचा, 10 रुपयांचा. का, किंमत कमी, क्वांटिटी जास्त येणार, ते चुकीचं असतं, हे रॉंग असतं. हे बघा, क्वांटिटी नका बघू, क्वालिटी बघा. स्टॉकमध्ये असलेली क्वालिटी तुम्ही बघायची आणि नंतर त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करायची. मग आता ह्या सर्व गोष्टी होत्या, तुम्हाला दाखवायच्या आहे मला, तुम्ही कसं बघणार. आता या सर्व गोष्टी तुम्हाला बघण्यासाठी थोडा वेळ जाऊ शकतो सुरुवातीला, पण जेव्हा सवय होत असते, प्रॅक्टिस होत असते, ताबडतोब होतं त्या सर्व गोष्टी, जास्त वेळ लागत नाही. आता काहींचं म्हणणं आहे की तुम्ही स्कॅनर बनवा. चला, पुढचा व्हिडिओ येईल तो स्कॅनरचा, पुढचा जो व्हिडिओ येणार ना तो स्कॅनरचा येईल, की स्कॅनरने पण आपण स्टॉक कसे शोधू शकतो, स्मॉल कॅपचे स्टॉक कसे शोधू शकतो, निफ्टी 50चे स्टॉक कसे शोधू शकतो, त्याचा स्कॅनर पण बनवून दाखवेल. समजलं. एक व्हिडिओ मी त्याच्यावरती पण घेऊन येईल. पण आपणच एक मोठं स्कॅनर आहे, आपणच जर आपल्या स्वतःला इम्प्रूव्ह नाही केलं तर काय फायदा मित्रांनो. स्कॅनर केव्हाही बंद होऊ शकतात. ज्या स्कॅनरचा तुम्ही वापर करताय, ते जर म्हटले की तुम्हाला वर्षाला 30,000 रुपयांचं प्रीमियम द्यावे लागेल त्यासाठी, आणि तुमच्याकडे एवढा पैसा नाही की त्याचं तुम्ही प्रीमियम मेंबरशिप घेऊ शकतात, मग काय झालं, मग कशाचा आधार घ्याल तुम्ही. त्यासाठी स्वतःला पक्कं करायचं, याच्यामध्ये आपल्या स्वतःमध्ये स्किल तयार करायचं आहे तुम्हाला. समजलं. मग आता ही स्टॉकमध्ये असलेली लिक्विडिटी, व्हॉल्यूम जे असतं, हे स्टॉक जे असतात निफ्टी 50, निफ्टी नेक्स्ट 50, हे कसे बघायचे, त्यासाठी आपण जाणार NSEवरती, NSEच्या वेबसाईटवरती आपण जाणार. तर आता आपण आलेलो आहे NSEच्या वेबसाईटवरती. इथे बघा, तुम्ही जेव्हा क्रोममध्ये टाईप करतात NSE इंडिया, पहिलीच एक वेबसाईट ओपन होत असते NSE इंडिया, तिच्यावरती क्लिक करायचं तुम्ही. क्लिक केल्यानंतर NSEचं हे होम पेज असतं. NSEच्या वेबसाईटवरती जेव्हा तुम्ही जात असतात, मार्केट डाटा हा एक ऑप्शन असतो, मार्केट डाटा. मार्केट डाटामध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही इक्विटी आणि SME मार्केट असतं बघा ऑप्शन, 2 नंबरचा. एक असतं प्री ओपन मार्केट, 2 नंबरला असतं इक्विटी अँड SME मार्केट, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केलं तर इथे आता तुम्हाला स्टॉक समजणार. बहुतेक जणांना माहीत नसतं ना, की कोणत्या इंडेक्समध्ये कोणते स्टॉक असतात, निफ्टी 50मध्ये कोणते स्टॉक असतात, निफ्टी नेक्स्ट 50मध्ये कोणते स्टॉक असतात, निफ्टी मिड कॅप 150मध्ये कोणते स्टॉक असतात, हे त्यांना माहीत नसतं. मग त्यासाठी तुम्ही इथे आधार घेऊ शकतात, त्याचा बघू शकतात कोणकोणते स्टॉक असतात. आता जसं इथे बघा, इक्विटी ऑब्लिक स्टॉक, इथे निफ्टी 50 नाव दिसतंय बघा, माझा कर्सर ज्या ठिकाणी आहेत ना, तिथे तुम्हाला निफ्टी 50 नाव दिसतंय.
या ठिकाणी जेव्हा तुम्ही क्लिक करत असता सर्व इंडायसेस येत असतात बघा. या ठिकाणी बघा निफ्टी 50, निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टी मिड कॅप 50, निफ्टी मिड कॅप 100, या 500 कंपन्या ज्या असतात ना टॉपच्या, त्यांचे पूर्ण इंडायसेस या ठिकाणी दिलेले असतात. मग तुम्हाला वाटतंय की मला जी कंपनी निवडायची, मिड कॅपची निवडायची किंवा स्मॉल कॅपची निवडायची, तुम्ही निवडू शकतात. समजा मला वाटलं निफ्टी 50चा स्टॉक निवडायचा आहे, कंपन्या चांगल्या असतात निफ्टी 50च्या, मोठा इंडेक्स आहे आपला भारतातील, मग मला त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करायची, त्याच्यामधले स्टॉक मला निवडायचे. मग तुम्ही काय करणार, निफ्टी 50वरती क्लिक करणार. क्लिक केलं म्हणजे काय, इथे पूर्ण निफ्टी 50चे स्टॉक येतात बघा खाली. हे पूर्ण आले, अडानी पोर्ट, NTPC, टाटा कन्झ्युमर, टाटा स्टील, हे सर्व स्टॉक या ठिकाणी येत असतात. मग यांच्यामध्ये व्हॉल्यूम किती असतं डेलीचं तुम्ही बघू शकता, ट्रॅक करू शकतात. याची तुम्ही एक फाईल पण डाउनलोड करू शकतात. CSV फाईल असते बघा, CSV, या ठिकाणी तुम्ही फाईल डाउनलोड करू शकतात. तुम्हाला जर एक्सेल येत असेल तर तिथे तुम्ही सेव्ह करू शकता त्या फाईल आणि ट्रॅक करू शकतात व्हॉल्यूम. इथे व्हॉल्यूमचा ऑप्शन असतो बघा. तुम्ही कमी व्हॉल्यूम असणारे स्टॉक याच्यावरती क्लिक केलं, हे बघा दिसतं इथं की कोणत्या स्टॉकमध्ये कमी व्हॉल्यूम होतं. ब्रिटानियामध्ये कमी व्हॉल्यूम होतं, बजाज ऑटोमध्ये कमी होतं, आणि सर्वात जास्त व्हॉल्यूम असणारे स्टॉक याच्यावरती क्लिक केलं की वरती येत असतात बघा ते स्टॉक. अशा याच्यावरती क्लिक करत राहायचं की कोणत्या स्टॉकमध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम होतं. हे बघा इथं दिसणार तुम्हाला, टाटा स्टीलमध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम होतं, 6,92,96,192चं. त्यानंतर BPCLमध्ये व्हॉल्यूम होतं, पॉवर ग्रिडमध्ये होतं. म्हणजे या कंपन्यांमध्ये व्हॉल्यूम जास्त आहे. या कंपन्यांमध्ये व्हॉल्यूम काय जास्त असतं. पण तुम्हाला त्या स्टॉकमध्ये, समजा तुम्हाला जर टाटा स्टीलमध्ये स्विंग ट्रेडिंग करायची, मग त्याचा हिस्टॉरिकल डाटा पण तुम्हाला बघायचं की त्या स्टॉकमध्ये मागे पण व्हॉल्यूम होतं का, डेलीचं व्हॉल्यूम बघायचं तुम्हाला, व्हॉल्यूम असतं का. नाहीतर मी एखादी कंपनी अशी बाय करून बसायचो की त्याच्यामध्ये व्हॉल्यूम फक्त 50,000चं, ट्रेडिंग जास्त होत नाही. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता, टाटा स्टील आहे हा स्टॉक असतो बघा, याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर असा एक डाटा येत असतो बघा, हे पेज ओपन होत असतं. हे पेज ओपन झालं, इथे खाली आल्यानंतर तुम्हाला डिलिव्हरी पोझिशन दिसतात बघा, याला पण चेक करत चला. डिलिव्हरेबल क्वांटिटी म्हणजे जो स्टॉक तुम्ही घेताय त्याची डिलिव्हरी पण डेली तुम्ही ट्रॅक करू शकता. ही सवय लावून घ्यायची मित्रांनो, ही सवय असते, ही हॅबिटमध्ये आणायची असतात त्या गोष्टी. मी प्रत्येक दिवसाला किती बघत असेल त्याचा विचार नका करू या गोष्टी. ETF पण बघतो, स्टॉक पण बघत असतो, हे हॅबिटमध्ये आणायचं असतं तुम्ही की या स्टॉकमध्ये 47% डिलिव्हरी गेलेली आहे. डिलिव्हरी गेली म्हणजे काय झालं, ओव्हरनाईटमध्ये होल्ड केलं गेलं या स्टॉकला. याच्यामध्ये ट्रेडेड क्वांटिटी बघा एवढ्या असतात, याचं पर्सेंटेज काढलं जातं. 6,92,96,192 हे इंट्राडेचं व्हॉल्यूम होतं. ही इंट्राडेमध्ये ट्रेडेड क्वांटिटी होती, पण डिलिव्हरेबल किती झाली दुसऱ्या दिवसासाठी ती क्वांटिटी दिलेली असते. हे जे असतं हे पर्सेंटेजमध्ये काढलं जात असतं की 47% डिलिव्हरी फक्त दुसऱ्या दिवसांसाठी स्टॉकमध्ये जाते. मग ही जर तुम्हाला वाढताना दिसली, हीच डिलिव्हरी तुम्हाला जर दिसली 80%, समजून चालायचं स्टॉकमध्ये मोमेंटम येऊ शकतो. काय येणार, मोमेंटम. हीच डिलिव्हरी जात असेल 90%, त्यासाठी ट्रॅक करायचं असतं तुम्ही, डाटा डेली ट्रॅक करायचा असतो. मग काही जण म्हणणार हे खूप अवघड, डेली मी करू शकत नाही, करावं लागणार. या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागणार. समजतंय ना मित्रांनो, हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय मी. तुम्ही हे डिटेलमध्ये सांगतोय त्यामुळे मला पण वेळ लागणार, पण मी जेव्हा करणार मला वेळ लागणार नाही, मी ताबडतोब त्याला ट्रॅक करू शकतो. एखादा ETF आहे त्याच्यामध्ये डेलीचं व्हॉल्यूम वाढतंय दिसतंय मला, 100% मोमेंट त्यामध्ये येणारच, त्याची डिलिव्हरी जास्त घेतल्या जाते, ठीक आहे, लोक त्याला खरेदी करताय म्हणजे, समजतंय ना. मग हे तुम्ही बघू शकतात, बघितलं पाहिजे, हे डिलिव्हरेबल क्वांटिटी तुम्ही बघितलं पाहिजे. आणि याचा हिस्टॉरिकल डाटा तुम्ही बघू शकतात की तुम्हाला बघायचं आहे की मागील काही दिवसांपासून याच्यामध्ये व्हॉल्यूम वाढतंय का. मग त्यासाठी इथे जायचं असतं, एक हिस्टॉरिकल डाटाचा ऑप्शन असतो इथे, या ठिकाणी हिस्टॉरिकल डाटाचा ऑप्शन असतो, त्यावरती क्लिक करायचं. आता तुम्हाला दिसेल बघा, मागच्या काही दिवसांचा डाटा तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये किती व्हॉल्यूम होतं. मग मी असा स्टॉक निवडला पाहिजे. पूर्ण मागचा डाटा तुम्ही बघू शकतात. हे बघा, 24 जानेवारीला 6 करोड, 25 जानेवारीला 2 करोड, 3 करोड, 3 करोड, 3 करोड, 6 करोड, असा डाटा. हे व्हॉल्यूम तुम्हाला काय जास्तच दिसतंय. एकही असा दिवस दिसत नाही की त्या ठिकाणी तुम्हाला 10 लाखांचं व्हॉल्यूम दिसतंय, 20 लाखांचं व्हॉल्यूम दिसतंय, नाही दिसत आहे. म्हणजे काय, या स्टॉकमध्ये ट्रेडिंग जास्त होते, या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम जास्त असतं. म्हणजे मी एक स्टॉक जर बाय करतोय, दुसरा सेल करतोय, ते व्हॉल्यूम किती झालं, 1. जर मी 10 क्वांटिटी बाय करतोय, दुसरा मला सेल करतोय, तर व्हॉल्यूम किती झालं, 10. ते व्हॉल्यूम, तर हे व्हॉल्यूम बघा किती जास्त आहे मग या स्टॉकमध्ये. मग आपण हा स्टॉक निवडला पाहिजे. याच्यामध्ये स्प्रेड तयार होणार नाही. असे स्टॉक जे असतात ना ज्यांच्यामध्ये व्हॉल्यूम जास्त असतं, लिक्विडिटी पण जास्त असते यांच्यामध्ये.
लिक्विडिटी जास्त असते म्हणजे तुम्ही इझिली स्टॉकला बाय सेल करू शकतात. इझिली तुम्ही स्टॉकला बाय सेल करू शकतात. अडचण येणार नाही. स्प्रेड मोठा तयार होत नाही. स्प्रेड किती असतो? 5-10 पैशांचा असतो फक्त, जास्त नाही. तुम्ही जाऊन प्रॅक्टिकली बघा या गोष्टी. समजलं ना? हे व्हॉल्यूम पण बघायचं, तुम्हाला समजलेलं असेल. याच्यामध्ये पूर्ण तुम्ही हिस्टोरिकल डाटा बघू शकतात. या सर्व गोष्टी तुम्ही डाउनलोड करू शकतात मित्रांनो. हे सर्व तुमच्याजवळ डाटा असतो. हे बघा, इथे राईट साईडला जायचं, इथे याला डाउनलोडचा ऑप्शन असतो बघा. इथे राईट साईडला डाउनलोडचा ऑप्शन असतो. याला क्लिक करा, ती फाईल डाउनलोड होत असते. मागचा पूर्ण डाटा येत असतो. तुम्हाला जास्त अभ्यास करायची पण गरज नाही. तुम्हाला मागच्या 3 महिन्यांचा बघायचा, मागच्या 6 महिन्यांचा बघायचा डाटा, की याच्यामध्ये व्हॉल्यूम असतं का या स्टॉकमध्ये, हे तुम्हाला मग प्रत्येक दिवसाला बघायची गरज पडणार नाही. आणि थोड्याच वेळापूर्वी मी तुम्हाला इम्पॅक्ट कॉस्ट बोललो होतो बघा, लिक्विडिटीला समजण्यासाठी. इम्पॅक्ट कॉस्ट, ज्यावरून आपण लिक्विडिटीचा अनुमान लावू शकतो की ह्या स्टॉकमध्ये लिक्विडिटी जास्त असते की कमी असते. तो कुठे असतो तो पण सांगतो कुठे बघायचा. इथे असतो. जसं आपण ह्या टाटा स्टीलच्या याच्यावरती गेलो होतो बघा थोड्या वेळापूर्वी. मी इथे टाईप करतो टाटा स्टील. टाटा स्टील थोड्या वेळापूर्वी आलेलं होतं बघा ते ओपन होऊन, पण तिथे दाखवायचं माझ्या लक्षात नाही राहिलं तुम्हाला. हा टाटा स्टील, हे बघा ओपन, असं पेज झालं होतं ओपन. इथे खाली आलं की तुम्हाला हे लक्षात येईल बघा, इथे इम्पॅक्ट कॉस्ट असते. इम्पॅक्ट कॉस्ट ही किती आहे? 0.03. खूपच कमी आहे. जर इम्पॅक्ट कॉस्ट तुमची कमी आहे म्हणजे त्या स्टॉकमध्ये लिक्विडिटी जास्त, त्या स्टॉकमध्ये काय असते? लिक्विडिटी जास्त असते. माझ्या मते समजलेलं असेल सर्वांना. जरी तुम्हाला इम्पॅक्ट कॉस्टला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल डीपमध्ये, तर त्याचा एक व्हिडिओ मी नक्की बनवून पोस्ट करेल आपल्या चॅनलवरती. पण बघायचं आहे सर्वांनी तो. नॉलेज घेण्यासाठी खूप काही असतं. नॉलेज कोणतंही असू द्या, ते डीपमध्ये ठेवत चाला. एक्झिक्युशनसाठी महत्त्वाच्या गोष्टी असतात ना, त्या बघायच्या. आता मग तुम्ही जर म्हणाल की मला एखादा लिक्विड स्टॉक शोधायचा आहे, तो स्टॉक शोधायचा आहे मला, मग त्यासाठी मी काही इम्पॅक्ट कॉस्ट काढू का पहिले? नाही, गरज नाही ना त्याची. तुम्हाला गरज नाही त्याची बघायची. तुम्हाला ते मार्केट डेप्थवरून पण समजतं, व्हॉल्यूमवरून पण समजतं. गरज नाही त्या गोष्टींची, पण माहीत असलं पाहिजे आपल्याला. एक स्टॉक आहे बघा बॉटमला आलेला आहे, कोणता? पिडीलाइट. पिडीलाइट केमिकल कंपनी आहे. तिच्यामध्ये मला स्विंग ट्रेडिंग करायची. मी बघितलं सर्व गोष्टी त्याच्यामध्ये. आता मला तिचे फंडामेंटल बघायचे, मी कसे बघितले पाहिजे. त्यासाठी कुठे जायचं असतं तुम्ही? तर तुमचा जो प्लॅटफॉर्म असतो, मी झरोदाचा वापर करतो, त्यामुळे मी त्या गोष्टी झरोदावरती तुम्हाला दाखवतो. तुम्ही स्क्रीनरचा वापर करू शकतात. कोणतं? स्टॉक स्क्रीनर असतं बघा एक, ते सॉफ्टवेअर असतं. स्टॉक स्क्रीनर असतं बघा. झरोदावरती गेल्यानंतर ते टिकर टेपवरतीच तुम्हाला घेऊन जात असतं. टिकर टेप नावाची वेबसाईट असते, त्याच्यावरतीच घेऊन जातात. तिथे पण तुम्ही तो डाटा बघू शकतात. कंपनीचे काही मोजके फंडामेंटल आपल्याला फक्त बघायचे, जास्त नाही. कारण की फंडामेंटलचा खूप मोठा अभ्यास असतो मित्रांनो. तुम्ही जर त्याच्यामध्ये डीपली शिरला तर एक कंपनीचा अभ्यास करण्यासाठी पण तुमचे खूप दिवस जाऊ शकतात, इतकं मोठं असतं. आपल्याला काही मोजके फंडामेंटल त्या कंपनीचे बघायचे असतात. मग कोणकोणते ते बघायचे ते आपण बघू. आता आपण आलेलो आहे झरोदाच्या टर्मिनलवरती. हे जे माझं ब्रोकरेज प्लॅटफॉर्म आहे ते झरोदाचं आहे. मी झरोदाचा वापर करत असतो ट्रेडिंगसाठी पण. खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे, त्याचा वापर करा. कोणी धनचं करत असेल काही प्रॉब्लेम नाही, कोणी ग्रोचं करत असेल काही प्रॉब्लेम नाही, पण मी करतो झरोदाचा. त्यामुळे झरोदामध्ये कसं बघायचं ते तुम्हाला सांगतो. आता इथे एक कंपनी आहे बघा, मी ॲड केलेल्या कंपन्या. आता इथे वॉचलिस्ट पहिले बनवायची असते तुम्ही. आता ही वॉचलिस्ट दिसेल तुम्हाला निफ्टी 50ची. पहिल्यांदा काय करायचं, निफ्टी 50चे 50 स्टॉक असतात, त्यांची वॉचलिस्ट तुम्ही याच्यामध्ये बनवायची. 2 नंबरची वॉचलिस्ट असते, त्याच्यामध्ये निफ्टी नेक्स्ट 50 करा. 3 नंबरमध्ये काय करा, निफ्टी मिड कॅपचे 50 करा, पुन्हा निफ्टी मिड कॅपचे 50 करा. अशी वॉचलिस्ट बनवून ठेवायची. ट्रॅक करण्यासाठी सोपं जातं. कोणता स्टॉक कसा आहे, कोणत्या लेवलला आहे, मला त्याचा चार्ट बघायचा आहे, तुम्ही ताबडतोब बघू शकता. जसं मी 1 नंबरची वॉचलिस्ट बनवली, ॲक्सिस बँक आहे, मी ॲक्सिस बँकेचा ताबडतोब चार्ट इथे ओपन करू शकतो. ताबडतोब चार्ट ओपन होईल. मी त्याच्यावरती ड्रॉईंग करू शकतो, सर्व गोष्टी करू शकतो त्याच्यावरती. मग त्यासाठी काय करायचं, अशी वॉचलिस्ट तुम्ही बनवून ठेवायची आणि त्यांना ट्रॅक करत जायचं. तरच तर तुमचा अभ्यास होईल, तुम्हाला लेवल समजतील, कोणता स्टॉक बॉटमला येतो. आणि सवय लावून घ्या की प्रत्येक दिवशी संध्याकाळी काय करायचं, थोडा वेळ द्यायचा आणि सवय हळूहळू वाढतच जाते आपली. तुम्हाला 50 स्टॉक बघायचे, थोडा वेळ लागेल सुरुवातीला, पण तुम्हाला जेव्हा सवय होऊन जाते त्याची, तुमचा वेळ आपोआप कमी होऊन जातो. तुम्ही कमी वेळेमध्ये जास्त चार्ट रीड कराल. आता हे सांगतोय हे तुम्हाला मोठं वाटेल, नवीन आहात तुम्ही, बहुतेक जण मला माहीत आहे नवीन आहेत, पण नवीन जंप नसते मारायची. नवीन आपण शिकायचं असतं. पहिलं शिकायचं, नंतर त्याला आचरणात आणायचं. समजतंय ना? मग असं तुम्ही वॉचलिस्ट बनवून घ्यायची इथे.
मग मला वाटलं की पिडिलाइट कंपनी, ही बघा पिडिलाइट कंपनी, हिच्यामध्ये मला स्विंग ट्रेडिंग करायची. मग मला हिचे फंडामेंटल बघायचे पहिले. इथे 3 डॉट दिलेले असतात, मोरचा ऑप्शन असतो, त्याच्यावरती क्लिक करायचं तुम्ही. मोरवरती गेले की असे वेगवेगळे ऑप्शन येत असतात बघा, पिन, क्रिएट GTT, क्रिएट अलर्ट, चार्ट, फंडामेंटल, टेक्निकल, ऑप्शन चेन. फंडामेंटलवरती जायचं, आपल्याला तुरळक फंडामेंटल या कंपनीचे बघायचे, पिडिलाइटचे. फंडामेंटलवरती क्लिक करायचं तुम्ही, असं पेज ओपन होत असतं. मग इथे काय दिसणार तुम्हाला, कंपनीचं मार्केट कॅप पण दिसतं बघा इथे या पेजवरती. कंपनीचं मार्केट कॅप पण दिसतं, बीटा पण दिसतो इथे. या गोष्टींची गरज नाही तुम्हाला. आता बीटा म्हणजे काय, व्हॉलॅटिलिटी. जी स्टॉकमध्ये असलेली व्हॉलॅटिलिटी असते ना, स्टॉकमध्ये असलेली व्हॉलॅटिलिटी जी असते ना, ती कशी आहे, कमी आहे व्हॉलॅटाईल स्टॉक की जास्त व्हॉलॅटाईल आहे स्टॉक, हे मेजर करण्याचं साधन, तो रेशिओ असतो, त्याला आपण म्हणतो असतो बीटा रेशिओ. स्टॉक किती व्हॉलॅटाईल आहे. जर बीटा एखाद्या स्टॉकचा 1पेक्षा जास्त असेल तर तो स्टॉक व्हॉलॅटाईल असतो जास्त. ते बघण्याची गरज नाही आहे तुम्हाला, काही गरज नाही त्याची, जास्त बघायचं नाही. पण तुरळक गोष्टी कोणत्या हे दाखवतो मी तुम्हाला, की स्टॉकचा PE बघत चला. आता जो PE असतो त्यावरून पण तुम्ही स्टॉकचं सिलेक्शन नाही करू शकत. बाकीच्या गोष्टी असतात. काही स्टॉकचं असं असतं ना की PE रेशिओ जास्त असतो पण त्या स्टॉकमध्ये ग्रोथ असते चांगली, त्या कंपनीचा बिझनेस चांगला असतो, मग त्या स्टॉकला सोडून द्यायचं का, नाही. आता तुम्हाला स्टॉकचा PE रेशिओ 75 दिसतो इथं, पण बाकीच्या गोष्टी मला बघायच्या आहे, ट्रॅक करायच्या त्या. पण बाकीच्या गोष्टी मला ट्रॅक करायच्या, कंपनीमध्ये ग्रोथ आहे का, कंपनीचं रेव्हेन्यू वाढतं आहे का, कंपनीचं प्रॉफिट वाढतं आहे का, ते मला बघायचं आहे. असं नाही की मी फक्त PE रेशिओ बघितला, मला जास्त वाटला त्यामुळे मी स्टॉकला बाय केलं नाही, असं नसतं मित्रांनो. आता जर याचा अभ्यास केला आपण, प्रत्येक गोष्ट मी इथे नाही सांगू शकत, व्हिडिओ माझा खूप मोठा बनेल. एकतर लोकांना कंटाळा येतो बघण्यासाठी, माझा व्हिडिओ बघण्यासाठी कंटाळा येतो, कारण की लेंदे असतात, एकदम डीपली पण सांगत असतो मी. आता PE रेशिओ जास्त म्हणजे काय, जरी स्टॉकची किंमत तुम्हाला स्वस्त वाटत असेल, काही स्टॉक असे असतात 100 रुपये असतात किंमत, काही स्टॉकची किंमत 100 रुपये असते, पण त्याचा PE 75 आहे, समजलं ना. तसं काही नसतं. जसं मी इरेडाच्या बाबतीत बोललो होतो बघा, इरेडा स्टॉक आहे, की इरेडा स्टॉक जेव्हा लिस्ट झाला एक्सचेंजवरती, त्यांनी काही पटीने जास्त रिटर्न देऊन टाकले, त्याचा PE पण वाढलेला होता, PE रेशो, बरोबर ना. PE रेशो पण त्याचा वाढला, तो स्टॉक आता ओव्हर व्हॅल्यू झाला, आपण त्याला म्हणतो असतो. तो स्टॉक काय ओव्हर व्हॅल्यूड असतो, जेव्हा PE त्याचा जास्त तो स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड जास्त असतो. मग PE किती बघितला पाहिजे, शक्यतो त्याची रेंज असते 20 ते 25च्या दरम्यान असला पाहिजे. एखाद्या स्टॉकचा PE रेशो 20 ते 25च्या दरम्यान असला पाहिजे. याच्यावरती येणाऱ्या दिवसांमध्ये एक सिरीजच बनवणार आहे मी, पूर्ण सिरीज बनवेल फंडामेंटलवरती. मग या ठिकाणी तुम्ही म्हणणार की या स्टॉकचा PE तर 75 रुपये, या स्टॉकचा PE 75 रुपये दिसतो, मग याला आपण बाय नाही करायचं का, करणार. बाकीच्या गोष्टी पण बघणार आपण, टेक्निकल पण बघायचे आपल्याला, समजलं ना. 75 दिसतोय म्हणून आपण नाकारायचं नाही त्याला, समजलं. मार्केट कॅप तर तुम्ही बघितलं, ही रिटर्न बघायची गरज नाही तुम्हाला, एका वर्षाचे किती होते, एका मंथचे किती होते. आपल्याला मेन गोष्ट कोणती बघायची, मार्केट कॅप बघायचं त्याचं, बीटा बघितलं तरी चालेल, आणि PE रेशो, ह्या 3 गोष्टी बघायच्या असतात. आता 52 वीक हाय, 52 वीक लो, हे पण बघायचं असेल तर बघू शकतात तुम्ही, की आता हा स्टॉक 52 वीक लोवरती आलेला आहे, तिथे बॉटम बनवतो आहे, तिथून रिव्हर्सल देऊ शकतो, तिथे पण बाय करू शकता तुम्ही स्टॉकला, काही अडचण नसते. पण मेन गोष्टी ज्या बघायच्या असतात ह्या, तुम्ही जर म्हटले मला PB रेशो बघायचा, याचा सेक्टर PB बघायचा, सेक्टर PE बघायचा, हे सर्व गोष्टी जर बघत गेले तुम्ही तर नाही करू शकत तुम्ही फंडामेंटल ॲनालिसिस, नाही करू शकत, नाही चालू शकत त्याच्यामध्ये. महत्त्वाच्या गोष्टी समजलं, ह्या गोष्टी बघून झाल्या. इथे एक अजून ऑप्शन असतो बघा, इथे तुम्हाला समजतं कंपनी कशाची आहे ते पण समजतं. आता याच्यामध्ये सी डिटेल इन्फॉर्मेशन असतं बघा, त्याच्यावरती क्लिक करा तुम्ही. आता ही जी वेबसाईट असते ना, टिकर टेपच असते. याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला समजेल बघा, खाली येत असतात तुम्ही, खाली आली इथे वेगवेगळ्या वेबसाईट असतात, सॉफ्टवेअर असतात, तिथे जाऊन पण या गोष्टी तुम्ही बघू शकतात. कंपनीचा फायनान्शियल ट्रेंड, फायनान्स बघितले पाहिजे कंपनीचे कसे आहेत, ती कंपनी प्रॉफिटमध्ये आहे का, लॉसमध्ये आहे का, पहिलं हे तुम्हाला बघायचं असतं. ती कंपनी जर लॉसमध्ये आहे आणि तुम्ही तिला निवडलं स्विंग ट्रेडिंगसाठी, तुम्हाला प्रॉफिट मिळेल का, नाही, तिच्यात तुम्हाला प्रॉफिट मिळू शकत नाही. ह्या गोष्टी पक्क्या बघितल्या पाहिजे. आता 2020 पासून बघा, हा कंपनीचा ग्राफ बघा तुम्ही, 2021, 2022, 2023 काय दिसतंय तुम्हाला या ठिकाणी, काय दिसतंय बरं. 2022 सालामध्ये मला काय दिसलं, मी आता मागच्या वर्षांचा पण विचार करत जाणार. जसं कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट येत असतात बघा, इयर ऑन इयर, क्वार्टर ऑन क्वार्टर ते रिझल्ट येत असतात, ते कंपॅरिझन केले जात असते. आता मी इथं कंपॅरिझन करतो 2022 सालची, 2022 सालची कंपनीचं रेव्हेन्यू, हे दिसतंय ना रेव्हेन्यू, हे पहिला मोठा बार जो दिसतोय तुम्हाला रेव्हेन्यूचा, रेव्हेन्यूमध्ये पण मला वाढ होताना दिसते. कंपनीचं प्रॉफिट, त्याच्यामध्ये पण मला वाढ होताना दिसते. पुन्हा 2023 सालामध्ये रेव्हेन्यू पण वाढते कंपनीचं, पुन्हा रेव्हेन्यू काय
पुन्हा रेव्हेन्यूने काय घेतला, जंप घेतला बघा इथे, रेव्हेन्यूने जंप घेतला या ठिकाणी. त्यानंतर इथे प्रॉफिटमध्ये पण आपल्याला वाढ झालेली दिसते, प्रॉफिट पण कंपनीचं काय वाढतं आहे. मग मला काय समजतं आहे, कंपनीचा फायनान्शियल ट्रेंड जर बघितलं चांगला आहे, कंपनीचे फायनान्स चांगले, मी याच्यात आता गुंतवणूक करू शकतो, मला धोका नाही, माझ्या पैशांना या ठिकाणी धोका नाही. ही गोष्ट प्रत्येकाने बघितली पाहिजे. नाहीतर काय व्हायचं, हा ग्राफ उलटा असायचा. उलटा म्हणजे काय, हाच ग्राफ इकडे करायला उलटं, की पहिलं कंपनीचं रेव्हेन्यू होतं 11.86, ते आलं 7 वरती. पुन्हा 2022मध्ये बघितलं ते आलं 5 वरती. पुन्हा 2023मध्ये बघितलं ते आलं 2 वरती. म्हणजे काय होतं आहे, कंपनीचं रेव्हेन्यू पण आपल्याला वाढताना दिसत नाही आहे आणि प्रॉफिट पण आपल्याला वाढताना दिसत नाही आहे. म्हणजे काय, कंपनी खालावली, कंपनीची ग्रोथच या ठिकाणी होत नाही, फायनान्शियल त्या कंपनीचे खराब. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी असते कंपनीमध्ये हेच असतं, कंपनीचे फायनान्शियल ट्रेंड जो असतो कंपनीचा तो नक्की बघितला पाहिजे. समजलं, ही पण गोष्ट तुम्हाला समजलेली असेल की कंपनीमध्ये आपण फायनान्शियल बघितले पाहिजे कंपनीचे. आता याच्यामध्ये होल्डिंग बघायची असते, इथे होल्डिंगचा ऑप्शन असतो वरती, हे फायनान्शियल बघितले तुम्ही, होल्डिंग, या तुरळक गोष्टी असतात फंडामेंटलच्या, डीपली जायची गरज नाही तुम्हाला. डीपली मग आपल्याला टेक्निकलचा अभ्यास करायचा. आता इथे बघायचं की कंपनीमध्ये प्रमोटरची होल्डिंग किती, कंपनीची प्रमोटरची होल्डिंग किती असते. जवळजवळ 70% प्रमोटरची होल्डिंग जी असते ना ती चांगली मानली जाते, की कंपनीजवळ 70% होल्डिंग हे प्रमोटरची असली पाहिजे. त्या कंपनीमध्ये म्युच्युअल फंडची पण होल्डिंग असली पाहिजे, अजून चांगलं. तिच्यामध्ये DIची होल्डिंग असली पाहिजे, FI जे असतात फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर त्यांची पण होल्डिंग असली पाहिजे. रिटेलरकडे तर असतोच. मग आता इथे प्रमोटरकडे काय दिसतंय तुम्हाला, 70%ची होल्डिंग आहे स्टॉकची. 70% हिस्सा हा कोणाकडे, कंपनीचा, प्रमोटरकडे. याच्यात काय दिसतं आपल्याला, होल्डिंग कोणाकोणाची, म्युच्युअल फंडची पण आहे, FIची पण आणि DIची पण आहे. म्हणजे काय, कंपनी मला चांगली वाटते. हिच्यामध्ये जर FI ने DIने गुंतवणूक केलेली आहे, कंपनी चांगली. म्युच्युअल फंड कंपन्या ज्या असतात त्यांचा जो फंड मॅनेजर असतो, एखादी AMC आहे समजा, तिचा फंड मॅनेजर, तो कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करेल, जिचे फंडामेंटल चांगले असतात अशाच कंपनीची तिचीच निवड फंड मॅनेजर करत असतो. त्या फंड मॅनेजरचा विश्वास असतो त्या कंपनीवरती. जर म्युच्युअल फंड यामध्ये पैसा लावतोय तर आपण पण लावू शकतो, आपण या कंपनीला बाय करू शकतो या ठिकाणी. त्यामुळे ही प्रमोटर होल्डिंग बघितली पाहिजे. आणि काही जण म्हणणार की काही कंपन्यांमध्ये प्रमोटर होल्डिंग नसते. कोणत्या HDFC बँक आहे बघा, HDFC बँक झालं, त्यानंतर ICICI बँक आहे, तिच्यात पण नाही होल्डिंग. ICICI बँक, या कंपन्या ज्या असतात ना यांच्यामध्ये प्रमोटर होल्डिंग नाही आहे. मग तुम्ही म्हणाल याच्यामध्ये धोका असतो. असं काही नसतं की प्रमोटर होल्डिंग 0 असेल तर ती कंपनी खराब असते, असं नसतं काही. ज्या कंपन्यांमध्ये 0 प्रमोटर होल्डिंग असते ना त्या कंपन्यांना आपण काय म्हणत असतो, प्रोफेशनली मॅनेज कंपन्या. काही प्रोफेशनल असतात, काही व्यक्ती असतात, त्या येऊन कंपनीला या ठिकाणी मॅनेज करत असतात. मग तुम्ही म्हणणार इथे जर कंपनीमध्ये प्रमोटर असतो, तो बघत असतो कंपनीला, मग ज्या कंपनीमध्ये 0 प्रमोटर होल्डिंग असेल तिला कोण बघणार, तर या कंपनीला कोण बघत असतो, बोर्ड ऑफ डायरेक्टर. तुम्हाला बोर्ड माहीत असेल ना, कोणतं असू द्या, शाळेमध्ये जातो, संस्था असतो, तिचं एक बोर्ड असतं बघा, बोर्ड ऑफ डायरेक्टर. या कंपनीला मॅनेज करत असतं ज्या कंपनीमध्ये 0 प्रमोटर होल्डिंग असते. एक प्रोफेशनल असतात, त्या प्रोफेशनलचा एक ग्रुप असतो, एक व्यक्ती नसणार आहे. त्या ठिकाणी थोडी गडबड होणार बघा. एक कंपनीचा प्रमोटर आहे समजा, उदाहरण देतो मी तुम्हाला, हा कंपनीचा एक प्रमोटर आहे, हा एक प्रमोटर झाला, बरोबर आहे. आणि हे प्रोफेशनल आहे काही, हे किती झाले, 7-8 जण झाले, 10 जण झाले समजा, असे आहे ते, बरोबर आहे. आता निर्णय कोणता घेऊ शकतो याच्यामध्ये चांगला, ही एक व्यक्ती घेऊ शकते, हे 10 व्यक्ती नाही घेऊ शकत. कारण की हे जे 10 जण असतात प्रत्येकाचे विचार वेगवेगळे पडू शकतात. डिसिजन मेकिंग म्हणतो ना आपण, ते वेगवेगळं या ठिकाणी होऊ शकतं. पण ही एक व्यक्ती डिसिजन चांगल्या प्रकारे घेऊ शकतं. पण असं पण काही नाही की हे जे मॅनेज करताय कंपनीला हे प्रोफेशनल असतात, की ती कंपनी खराबच राहू शकते असं नाही काही. तुम्ही सांगा मला, मग HDFC बँक खराब आहे का, नाही. ती तर टॉपला आहे, निफ्टीमध्ये सर्वात जास्त वेटेज HDFC बँकेचं, ती खराब आहे का, नाही. तिच्यामध्ये ग्रोथ होते ना, त्या कंपनीमध्ये ग्रोथ आहे. ICICI बँक आहे, तिच्यामध्ये पण ग्रोथ होते. म्हणून असं नाही की प्रमोटर होल्डिंग 0 आहे तर ती कंपनी खराब असणार, नाही, हे चुकीचं असतं. पण बघत चला, या गोष्टी बेसिक ज्या असतात ना बघितल्या पाहिजे. प्रमोटरची होल्डिंग किती, म्युच्युअल फंडची किती, अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन असतात त्यांची, FI आणि रिटेलर यांची होल्डिंग आपण नक्की बघितली पाहिजे. काही वेळेला क्वार्टरली रिझल्ट पण खराब येतात, येऊ द्या, काय फरक पडतो. HDFC बँक आहे, तुम्हाला माहिती, रिकवर होणार. एखाद्या वेळेला क्वार्टरली रिझल्ट थोडेसे खराब येऊ शकतात कंपन्यांचे. कंपनीचा फायनान्शियल ट्रेंड कसा आहे
तो तुम्ही बघायचा आहे. या मोजक्या फंडामेंटल असतात. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं की आपल्याला फंडामेंटलचा जर अभ्यास करायचा असेल, एक शब्द जो असतो तो जर पकडला तुम्ही, मी त्याला 1 तास एक्सप्लेन करू शकतो. त्याला मी एक्सप्लेन करू शकतो 1 तास, एक शब्द फक्त. त्यामुळे तो खूप मोठा अभ्यास असतो, गरज नाही आपल्याला त्याची. आता हेच जर म्हटलं ना झिरो प्रमोटर होल्डिंग, याला एक्सप्लेन करायला गेलं तर 1 तास जाईल. मग ते आपण बघायचं नाही, आपल्याला बघायचं आहे. आपल्यासमोर सर्व काय असतं रेडीमेड, त्या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात. नंतर आपण स्टॉकचं सिलेक्शन करायचं. आता नंतर यायचं आहे आपल्याला टेक्निकलवरती. टेक्निकलचा भाग आपल्याला बघायचा आहे. मग मला जर पिडीलाईटचा स्टॉक बाय करायचा आहे, मी कोणत्या गोष्टी त्यावरती बघायच्या? त्यासाठी आपण जाऊ पिडीलाईटच्या चार्टवरती. आता मी काय केलेलं इथे, पिडीलाईट या कंपनीचा चार्ट ओपन केला. आता हे बघण्यासाठी तुमची नजर जी असते ना मित्रांनो, ताबडतोब चार्टवरती फिरली पाहिजे. तुम्हाला चार्टवरती काय काय दिसतंय. जर मला सध्या स्टॉकला बाय करायचं आहे, मी मागचं पण तुम्हाला उदाहरण देणार, पण आत्ता मला स्टॉकला बाय करायचं, मी काय केलं पाहिजे? सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केले पाहिजे की स्टॉक कुठून खाली आला, स्टॉक कुठून खाली आलेला आहे ती लेवल मी ड्रॉ केली. याच्यामध्ये केली लॉ, ही ड्रॉ केली लेवल. मला काय दिसतं इथं की स्टॉक इथे एक डबल टॉप फॉर्मेशन बनवून खाली येतोय. कसा खाली आला, त्याचा ट्रेंड कसा होता ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. स्टॉकचा ट्रेंड पहिला अप ट्रेंड होता. मी याला चार्टला लगेच ड्रॉ करून घेणार. तुम्हाला ट्रेंड ओळखता आला पाहिजे. हे बघा की हा स्टॉक अप ट्रेंडमध्ये होता. इथे हायर आहे हायर लोचं फॉर्मेशन बनवायचा. हा स्टॉक इथे हायर आहे हायर लोचं फॉर्मेशन बनवायचा, अप ट्रेंडमध्ये होता. आणि इथे त्याने काय केलं, एक डबल टॉप फॉर्मेशन तयार केलं. हे फॉर्मेशन पण तुम्हाला समजलं पाहिजे. मी म्हटलं ना तुम्हाला की एखादा स्टॉक आहे तो जर डाऊन ट्रेंडमध्ये असेल आणि त्याला ट्रेंड रिव्हर्सल द्यायचा असेल, तो डबल बॉटम फॉर्मेशन तयार करणार. पण तोच स्टॉक जर अप ट्रेंडमध्ये जात असेल तर तिथे डबल टॉप फॉर्मेशन तयार होत असतं. हा एक ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न असतो. याला आपण म्हणतो डबल टॉप पॅटर्न. याला आपण म्हणतो असतो डबल टॉप किंवा एम पॅटर्न पण म्हणतो आपण याला. मग त्याचा ब्रेकडाऊन इथे दिलेला आहे. मग जर ब्रेकडाऊन दिला तर तो खाली कुठपर्यंत येतो, आता मला ते बघायचं आहे कुठपर्यंत येऊ शकतो. मला त्याच्यासाठी सपोर्ट पाहिजे की हा एका चांगल्या लेवलला आलेला आहे का, सपोर्टला आलेला आहे का, हे मला इथे टेक्निकल लेवल फाइंड आउट करायच्या. मला काय करायचं असतं, ह्या टेक्निकल लेवल फाइंड आउट करायचे असतात. बरोबर आहे. एक चांगल्या लेवलला आल्यानंतर इथे स्टॉक थांबतोय, मला दिसतंय. हे बघा मला काय दिसतंय, एक चांगल्या लेवलला आलेला आहे, एक सपोर्ट लेवलला आलेला आहे. आता इथे काही बॉटम बनवतोय का मला बघायचं आहे, नाहीतर मी याला बाय करणार नाही. हा स्टॉक मला डाऊन ट्रेंडमध्ये येताना दिसतोय आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की जो स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये येत असतो तो पकडायचा नसतो आपण. तुम्ही जर पकडलं तर काय होईल, तुम्ही इथे म्हणाल की हा स्टॉक मला स्वस्तात मिळतोय. हा स्टॉक इथे 2800 रुपयाला होता आणि तो स्टॉक मला 2525 रुपयाला इथे मिळतोय. मग मी याला इथे बाय केलं पाहिजे का नाही? या ठिकाणी जेव्हा स्टॉक सपोर्ट घेईल, वरती जाईल, तेव्हा मी तिथे त्याला बाय करण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत करणार नाही, कारण की हा स्टॉक अजून इथे किती खाली जाणार हे कोणाला माहीत असतं का? नाही, हे माहीत नाही मला. स्टॉक मला सपोर्ट घेताना दिसतोय का, काही रिव्हर्सल दिसतोय का त्याच्यामध्ये, तेव्हा मी त्याला बाय करेल. इथे काय करणार, केलं तर मला लॉस होणार आहे. मग मला स्विंग ट्रेडिंग करायचा फायदा काय? मला तर स्विंग ट्रेडिंग का करायची, कमी वेळेमध्ये मला प्रॉफिट घेऊन बाहेर पडायचं असतं. त्यासाठी मी स्विंग ट्रेडिंग करणार. मग इथे स्टॉकला बाय करून फायदाच नसतो. समजलं? मग इथे स्टॉकला आपण बाय करायचं नाही. इथे स्टॉक बॉटम बनवतोय का, ह्या लेवलवरती स्टॉक थांबतोय का ते आपल्याला बघायचं आहे. हे बघा स्टॉक इथे येऊन थांबतोय का, रेंज काही बनवत असेल. हे बघा इथे स्टॉकमध्ये काही वेळेला असं ॲक्युम्युलेशन होत असतं, स्टॉक काही दिवस थांबतो असा. मग इथे तुम्हाला लक्ष ठेवायचं याच्यावरती की हा स्टॉक इथून ब्रेकआउट देतोय की ब्रेकडाऊन देतोय. ब्रेकडाऊन देत असेल तर जाऊ द्या खाली, ब्रेकडाऊन देत असेल तर जाऊ द्या खाली, नका पकडू. पण इथून जर ब्रेकआउट देऊन जर वरती जात असेल तर पॉसिबिलिटी काय असते माहिती का, इथे ॲक्युम्युलेशन होत असतं. ॲक्युम्युलेशन नंतर स्टॉक ब्रेकआउट देतो आणि चांगला मोमेंटम देत असतो. तुमचं जास्त प्रॉफिट बनण्याचे चान्सेस ह्या ठिकाणी असतात. मग इथे तुम्ही स्टॉकला पकडलं पाहिजे. जसं मला एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं, इथेच देतो मी तुम्हाला. इथे स्टॉकमध्ये एक रेजिस्टन्स होता बघा, इथेच. हे टेक्निकल लेवल कशा फाइंड आउट करायच्या सांगतो मी तुम्हाला. प्रत्येक वेळेला स्टॉक इथे यायचा, रेजिस्टन्स घ्यायचा, इथे यायचा रेजिस्टन्स, ही लेवल दिसते तुम्हाला. पण इथे स्टॉक थांबला, हा एक झोन बघा, याला फाइंड आउट करा तुम्ही. इथे स्टॉक थांबला 1 2 3 4 5 6 7 दिवस थांबला आणि इथून ब्रेकआउट दिला त्याने. मी इथं बाय केलं पाहिजे त्याला. मी ह्या ठिकाणी बाय केलं पाहिजे जेणेकरून मला प्रॉफिट चांगलं बनेल, जेणेकरून माझं प्रॉफिट चांगलं बनेल. असं नाही की मी अगोदरच त्या स्टॉकला बाय करून बसलो. काय होऊ शकतं, नाही त्याला स्टॉकने ब्रेकआउट, तुम्ही इथेच बाय करून बसले त्याला. 7-8 दिवस स्टॉक ॲक्युम्युलेशनमध्ये गेला, कॉन्सॉलिडेशनमध्ये गेला आणि त्याने ब्रेकडाऊन देऊन टाकला. मला काय होईल, लॉस. म्हणजे मी काय बघितलं, प्राइजेक्शन. इथे काय बघितली, प्राइजेक्शन, की इथे स्टॉक ब्रेकआउट देतोय, मी बाय केलं पाहिजे. समजतंय ना तुम्हाला? किंवा बॉटमला मी म्हटलं ना काहीतरी पॅटर्न बनतोय का, तुम्हाला चार्ट बघितल्यानंतर ताबडतोब समजलं पाहिजे. हा
हा पिडीलाईटचा स्टॉक आहे बरं का. मला याच्यामध्ये काय दिसतं आहे, एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बनताना दिसतो आहे. तुम्ही म्हणाल या ठिकाणी कुठे दिसतो आहे, मला तर दिसतो आहे पॅटर्न बनलेला आहे इथे. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न इथे बनलेला होता. कुठे, या ठिकाणी बघा असा पॅटर्न बनलेला आहे. हा एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न असतो. हा पॅटर्न मला इथे बनताना दिसला होता. अशा पॅटर्नचं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं होतं, मला दिसलं होतं. मग मी काय करणार आहे, ही त्याची नेकलाईन असते. ही काय असते, त्याची नेकलाईन. या नेकलाईनच्या वरती जेव्हा स्टॉक जाणार मी त्याला बाय करणार. हे काय असतं, तुमचं डिसिजन. मला इथं डिसिजन घ्यायचं आहे की स्टॉक पहिले डाऊन ट्रेंडमध्ये होता, तो आता अप ट्रेंडमध्ये जातो आहे. म्हणजे काय, इथं फॉर्मेशन कोणतं होतं याच्यामध्ये, हायर आहे हायर लोजचं. हे बघा, स्टॉकवरती जातो आहे, हायर आहे हायर लोजचं फॉर्मेशन तो बनवत जातो आहे. पहिले तो होता डाऊन ट्रेंडमध्ये. त्यासाठी चार्टला ड्रॉईंग करणं तुम्हाला जमलं पाहिजे. मग मी काय करणार इथे, असं चार्टला ड्रॉईंग करून घेणार. हा स्टॉक पहिले डाऊन ट्रेंडमध्ये होता बघा, हे जे फॉर्मेशन दिसतंय तुम्हाला, हा डाऊन ट्रेंडमध्ये होता. आता डाऊन ट्रेंडमध्ये जेव्हा स्टॉक असतो, इथे कोणतं फॉर्मेशन होतं, लोअर हाय लोअर लोजचं. हे दिसतंय ना, हा स्टॉक इथे यायचा बघा, हे लोअर हाय आणि लोअर लोज बनवत यायचं खाली. हे दिसतंय ना तुम्हाला. आता इथे तुम्हाला ट्रेंड रिव्हर्सल होताना दिसेल. हे स्ट्रक्चर चेंज झालं इथून बघा, स्टॉकमध्ये असलेलं स्ट्रक्चर इथे काय झालं, चेंज झालं. त्यानंतर स्टॉकने या ठिकाणी काय केलं, ट्रेंड पकडला. हे आपण स्टॉकमध्ये काय बघतोय, टेक्निकल. या टेक्निकलचा अभ्यास आपण करतोय. मग इथे जसं आत्ताचं उदाहरण नाही आहे देण्यासाठी, असतं तर मी तुम्हाला ताबडतोब सांगितलं असतं इथे उदाहरण. मी इथे सांगितलं तुम्हाला की स्टॉकने इथे जर बॉटम बनवला तर मी पण इथे प्लॅन करू शकतो स्टॉकला बाय करण्यासाठी. पण आता तो डाऊन ट्रेंडमध्ये जातो आहे. इथे करा बरं याला ड्रॉ. इथे तुम्हाला एक रायझिंग चॅनल दिसेल. हे स्टॉकमध्ये तुम्हाला असं एक रायझिंग चॅनल दिसेल बघा. हा रायझिंग चॅनल दिसेल. पहिला स्टॉक अप ट्रेंडमध्ये होता परफेक्टली, पण त्याने आता ब्रेकडाऊन दिलेलं आहे ना, ट्रेंड रिव्हर्सल झालेला आहे, तो डाऊन ट्रेंडमध्ये जातो आहे. तर मी स्टॉकला बाय का करू, मग बाय केलं तर मला लॉस होईल. मला जर याच्यामध्ये रिव्हर्सल काही दिसला, कारण की तो चांगल्या सपोर्टवरती आलेला आहे, कारण की स्टॉकने ह्याच लेवलपासून एक ब्रेकआउट दिलेला होता, दिसते ना, जी लेवल पहिले रेजिस्टन्स होती. मग ही जी ब्रेकआउटची लेवल असते, इथे पण प्राईजने रिटेस्ट केलं होतं आणि नंतरच गेली होती वरती. तर ही लेवल माझ्यासाठी एक सपोर्टचं काम करू शकते, एक डिमांड झोन माझ्यासाठी ती बनू शकते. ती डिमांड झोन माझ्यासाठी बनू शकते. मग मी इथे स्टॉकला काय केलं पाहिजे, बाय केलं पाहिजे. मी एक सपोर्ट बघितला इथे, आणि इथं काय बघितला होता, मागे जेव्हा या ठिकाणी होतो मी, एक चार्ट पॅटर्न बघितला जो होता इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न. त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न. तो पॅटर्न बघून मी या ठिकाणी बाय केलं. समजा मलाच इथे काय दिसलं असतं, एक डबल बॉटम फॉर्मेशन दिसलं असतं, मी त्याच्या ब्रेकआउटला पण इथे एंट्री घेतली असते, मी इथे स्टॉकला बाय केलं असतं. समजतंय ना तुम्हाला काय म्हणतोय मी. या गोष्टींचं ऑब्झर्वेशन मग तुम्हाला करायचं असतं, मग स्टॉकला बाय करायचं असतं तुम्ही, की स्टॉक कुठे थांबतोय का, ब्रेकआउट देतोय का, ॲक्युमुलेशनमध्ये आहे का, ते बघायचं. मग नंतर त्याच्यामध्ये एंट्री घ्यायची. आता इथे पण काही उदाहरण आहे, हे बघा, या स्टॉकमध्ये उदाहरण देतो मी तुम्हाला, की हा स्टॉक पहिले पण डाऊन ट्रेंडमध्ये होता बघा, कंटिन्युअसली खाली यायचा, दिसतंय तुम्हाला. आता इथे ॲक्युमुलेशनमध्ये गेला होता काही दिवस तो, मग मला इथे नाही करायचं. म्हणजेच ॲक्युमुलेशनमध्ये जाणं म्हणजे काय, स्टॉक पहिले एक डाऊन ट्रेंडमध्ये होता आणि काही दिवस तो थांबतोय, हा एक झोन बनतोय बघा इथे, हा एक झोन बनतोय, दिसतोय तुम्हाला, हा एक झोन. इथे स्टॉक काय करतोय, थांबतोय. मग मी इथे स्टॉकला बाय केलं पाहिजे का, नाही, कारण की हा स्टॉक इथून ब्रेकडाऊन देऊन तो खाली पण जाऊ शकतो. मी इथे पण त्याला बाय करणार नाही. मला पाहिजे ब्रेकआउट, स्ट्रॉंग ब्रेकआउट पाहिजे. त्या ब्रेकआउटला मी स्टॉकला बाय करणार, म्हणजे या झोनच्या बाहेर मी स्टॉकला जाऊ देणार, नंतर त्याच्यामध्ये बाईंग करणार मी, जेणेकरून मला प्रॉफिट चांगलं बनेल. याच्यामध्ये प्रॉफिट चांगलं माझं बनू शकतं, प्रोबॅबिलिटी माझी इथे जास्त होऊ शकतं. डाऊचा जो थेरम असतो त्याच्यानुसार जेव्हा प्राईस कॉन्सॉलिडेशनमध्ये असते, ॲक्युमुलेशनमध्ये असते, आणि ती जेव्हा ब्रेकआउट देत असते, इथं होत असतं पब्लिकचं पार्टिसिपेशन. त्याला आपण म्हणतो पब्लिक पार्टिसिपेशन. पब्लिकचं पार्टिसिपेशन झालं की इथे स्टॉकमध्ये चांगली बाईंग पण येत असते. आणि हे ॲक्युमुलेशन होण्याचं कारण काय असतं, मोठमोठे इन्व्हेस्टर जे असतात, FII जे असतात, FII DI जे असतात, HNI असतात, हे बघा, तुम्हाला एका दिवसामध्ये तुम्ही मोठी क्वांटिटी नाही बाय करू शकत. एक चांगला स्टॉक आहे, एक चांगली कंपनी असते, समजा FIIs असतील, त्यांना एका दिवसामध्ये 5 करोड स्टॉक बाय करायचे असतील, ते करू शकणार का, नाही करू शकत. HNI ते करू शकतात का, नाही करू शकत. मग त्यांना काय करावं लागेल, प्रत्येक दिवसाला ते थोड्या क्वांटिटीने ऑर्डर टाकत असतात, थोड्या क्वांटिटी या ठिकाणी ते बाईंगसाठी टाकत असतात. मग इथे एक असा कॉन्सॉलिडेशनचा झोन तयार होत असतो, ठीक आहे.
मग इथून जेव्हा ब्रेकआउट येणार इथे इथे काय होतं ना, सर्व लोक पार्टिसिपेट करत असतात. इथं सर्वांचं पार्टिसिपेशन या ठिकाणी होत असतं, त्याला आपण म्हणतो पब्लिक पार्टिसिपेशन. आणि स्टॉक मग एका ट्रेंडला पकडून चालतो. मग इथे जर तुम्ही स्टॉकला बाय केलं, ह्या जागेवरती स्टॉकला तुम्ही जर बाय केलं तर प्रोबॅबिलिटी जास्त असते की तुम्ही इथे प्रॉफिट जास्त बनवू शकतात. आणि हे एका स्टॉकचं उदाहरण नाही मित्रांनो, खूप स्टॉकमध्ये बनतं असं. तुम्ही प्रॅक्टिकली शिका. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगतो, कोणावरती विश्वास ठेवायचा नसतो. बहुतेक यूट्यूबवरती व्हिडिओ बनवत असतात बहुतेक जण, तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेजेस दाखवतील, RSI दाखवतील, विश्वास ठेवायचा नाही. ह्या गोष्टी बघा, जी मार्केटची सायकॉलॉजी असते ना तिला ओळखायचं आहे तुम्हाला. तुम्हाला इंडिकेटरची गरज पडणार नाही, कशाची गरज पडणार नाही. असंच एक उदाहरण आहे, तुम्हाला एशियन पेंटवरती दाखवतो. एशियन पेंट, हा एशियन पेंट स्टॉक आहे बघा. आता तुम्हाला काय दिसतंय स्टॉकवरती की स्टॉक इथे डाऊन ट्रेंडमध्ये, याने पण काय ट्रेंड रिव्हर्सल दिला. आता ही ट्रेंड लाईन मी काढून टाकतो. इथे तुम्हाला फ्रेश इथं ट्रेंड लाईन ड्रॉ करून दाखवतो. हा पण काय होता, स्टॉक अप ट्रेंडमध्ये होता बघा. आता काय झालेलं आहे, इथं त्याचा ट्रेंड रिव्हर्सल झाला, तो खाली येतोय. पण आता कुठे आलेला आहे, पहिला ज्या ठिकाणावरून त्यांनी रिव्हर्सल दिला होता, आता इथे ही गोष्ट शिकण्यासारखी ही दाखवेल मी तुम्हाला की त्याच लेवलला आलेला आहे स्टॉक. आता इथे स्टॉक बॉटम बनू शकतो, म्हणजे रिव्हर्सल वरती जाण्याचे चान्सेस असू शकतात. जाईलच असं नाही, ही निगेटिव्ह प्रायजेक्शन आहे. अजून इथे स्टॉक या सपोर्टला ब्रेक करून खाली पण जाऊ शकतो. पण इथे बॉटम बनवतोय का काही, जर तुम्हाला तो बॉटम बनवताना दिसला इथे, तर तुम्ही स्टॉकला बाय करू शकतात. जसं मागे पण इथे स्टॉकने बॉटम बनवलेला होता. कुठे, या इथे. जर तुम्ही इथे स्टॉकला पकडलेलं असतं तर तुमचं प्रॉफिट कसं छान बनलं असतं बघा. स्टॉक जेव्हा आला इथे सपोर्ट घेतला आणि इथे असं एक डबल बॉटम फॉर्मेशन स्टॉकने तयार केलेलं होतं. मग मला तुम्ही सांगा, जर तुम्ही इथे स्टॉकला बाय केलेलं असतं तर तुमचं प्रॉफिट कसं बनलेलं असतं. इथे तुम्ही एक बॉटम फिशिंग करतात या ठिकाणी, त्याला आपण म्हणत असतो बॉटम फिशिंग. त्याला म्हणतात बॉटम फिशिंग करणे. इथं मग हे डबल बॉटम फॉर्मेशन तयार झालं, त्याला आपण डब्ल्यू पॅटर्न म्हणतो. डब्ल्यू पॅटर्न 3 प्रकारे बनत असतो. एक असा बनतो, एकाच लेवलला 2 बॉटम बनतात. त्यानंतर असा एक पॅटर्न बनत असतो, हा एक बॉटम, हा एक बॉटम. तिसऱ्या प्रकारे पण एक डबल बॉटम फॉर्मेशन तयार होत असतं. त्यामध्ये ते म्हणजे एक वेळेला बॉटम तयार करते प्राईस, बॉटमला ब्रेक करते, तिथून रिव्हर्सल देतो, असा पण डब्ल्यू. 3 प्रकारे हे फॉर्मेशन तयार होत असतं. आणि शक्यतो जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये रिव्हर्सल होत असतो तेव्हा असंच फॉर्मेशन त्याच्यामध्ये तयार होत असतं. जाऊन बघा, चार्टचं ऑब्झर्वेशन करा, प्रॅक्टिकली बघत चला, आपोआप समजेल तुम्हाला. हे एक फॉर्मेशन बनत असतं. स्टॉक ॲक्युम्युलेशनमध्ये पण जात असतो बॉटमला, जसं मी तुम्हाला तिकडे पिडिलाईटमध्ये पण दाखवलं. ॲक्युम्युलेशनमध्ये जात असतो बॉटमला. जरी इथे ब्रेकआउट दिला तर इथे पण प्रोबॅबिलिटी जास्त असते की स्टॉक तुमचा वरती जाऊ शकतो. किंवा अपट्रेंडमध्ये आहे स्टॉक, हा स्टॉक इथे अपट्रेंडमध्ये चांगली मुवमेंट दिली, एका रेजिस्टन्स लेवलपर्यंत आला आणि इथे तो कॉन्सल्टेशनमध्ये, इथे पण बघा तसं स्ट्रक्चर आहे कॉन्सल्टेशनमध्ये. मग मी ताबडतोब बाईंग करायला पाहिजे का नाही, वाट कशाची बघायची, ब्रेकआउटची. मी इथे स्टॉकला बाय केलं पाहिजे तर मला इथे प्रॉफिट बनेल. समजलं. तर अशा प्रकारे तुम्ही स्टॉकचं सिलेक्शन करायचं असतं. त्यासाठी टेक्निकल तुम्हाला जमल्या पाहिजे. हे चार्टवरती जे असतं ना, ताबडतोब तुम्हाला चार्ट बघितल्या हे ड्रॉईंग जमलं पाहिजे. ताबडतोब तुम्ही असं चार्टला ड्रॉ केलं पाहिजे. सपोर्ट, रेजिस्टन्स ताबडतोब तुम्हाला असे फाइंड आउट करता आलं पाहिजे की प्राईस कुठे येऊन सपोर्ट घेऊ शकते. आता मला दिसतंय एशियन पेंटमध्ये एक चांगली सेलिंग पण झालेली आहे आणि तो एका चांगल्या बॉटमला पण आलेला आहे, सपोर्टला आलेला आहे. इथे जर त्याने रिव्हर्सल जर दिला तर तुम्हाला चांगलं टार्गेट या ठिकाणी देऊ शकतो. तो बघायचं आहे मग कॅन्डलस्टिकचं फॉर्मेशन कसं होतं. इथे प्राईस येणाऱ्या सेशनमध्ये सपोर्ट घेते का, किती इथे कन्सल्टेशनमध्ये जाते. काही दिवस कन्सल्टेशनमध्ये गेली तर इथे ब्रेकआउटचे पण चान्सेस पुन्हा असू शकतात. मग मी इथे स्टॉकला बाय करेल. असे स्टॉक तुम्ही फाइंड आउट करायचे असतात की ते बॉटमला आलेले असतील किंवा अपट्रेंडमध्ये असतील, कन्सल्टेशनमध्ये गेलेले असतील, ते ब्रेकआउट देण्याच्या तयारी येते, किंवा बॉटमला आलेले आहेत त्यांच्यामध्ये काही पॅटर्न बनत असतात, ते पॅटर्न तुम्ही बघायचे असतात. मग स्टॉकला बाय करायचं असतं. असं नाही मित्रांनो की एखादा स्टॉक आहे एकदम टॉपला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही स्टॉकला बाय केलं, तुम्ही 100% त्याच्यामध्ये ट्रॅप होणार. त्या स्टॉकमध्ये असा रिव्हर्सल जर झाला तर तुमचं मोठं नुकसान होतं. काही जण म्हणणार की मग याच्यामध्ये टार्गेट कसं घ्यायचं. स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही एक टार्गेट डिसाईड करून घ्यायचं, किंवा येणारे काही रेजिस्टन्स असतात, काही अडथळे असतात प्राईजला, ते बघायचे असतात. त्यानुसार तुम्ही प्रॉफिट बुकिंग करायची असते. हा स्टॉक आहे, आता मी तुम्हाला काय सांगतो बघा, लक्ष द्या. हा स्टॉक आहे, जर या स्टॉकने इथे बॉटम बनवला आणि तुम्ही इथे जर बाय केला, तुम्हाला हर्डल कोणता दिसतोय मोठा, ही लेवल दिसते बघा. ही लेवल काय दिसते, हर्डल एक. मी इथपर्यंत याच्यामध्ये टार्गेट डिसाईड करू शकतो. समजतंय ना. जसं इथे
एक डबल बॉटम फॉर्मेशन तयार झालेलं होतं. मी जर इथे या फॉर्मेशनमध्ये एंट्री घेतली, माझं टार्गेट कुठपर्यंत असलं पाहिजे, ह्या रेजिस्टन्सपर्यंत. हे माझं टार्गेट असलं पाहिजे. मग मला इथे 8% मिळू द्या प्रॉफिट, 10% मिळू द्या, निघू द्या, याच्यातून एक्झिट होऊन जा. काय फरक पडतो? 8-10% खूप झाले. जर तुमचे 15 दिवसामध्ये 8-10% बनत आहे, खूप झाले तुमच्यासाठी, किंवा एका महिन्यामध्ये खूप झाले. पण तुम्हाला लेवल पकडता आली पाहिजे, तुमची एंट्री व्यवस्थित असली पाहिजे. जो स्टॉक तुम्ही बाय करताय त्यामध्ये एंट्री चांगली असली पाहिजे तुमची, तर तुमचं प्रॉफिट बनणार आहे, नाहीतर बनणार नाही प्रॉफिट. तर माझ्या मते सर्वांना हा व्हिडिओ आवडलेला असेल. आणि कशाप्रकारे आपण स्टॉकचं सिलेक्शन करायचं, कोणते मोजके फंडामेंटल आपण बघायचे असतात, NSEवरती जाऊन पण तुम्ही डाटा कशाप्रकारे बघू शकतात, कोणकोणत्या गोष्टी आपण स्विंग ट्रेडिंगमध्ये लक्षात ठेवायच्या असतात, असे व्हिडिओ जे असणार आता येत जाणार. मी काही स्टॉकचं तुम्हाला ॲनालिसिस पण करून दाखवेल. टेक्निकल, महत्त्वाच्या टेक्निकल असतात लेवल, फंडामेंटल मोजके असतात, ते बघायचे असतात तुम्ही. पण तुमचं टेक्निकल मजबूत असलं पाहिजे. जर तुमचं टेक्निकल मजबूत आहे, तुमची एंट्री आणि एक्झिट चांगल्या लेवलला होत असते. हे ड्रॉईंग तुम्हाला जमलं पाहिजे चार्टवरती. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, सर्वांना आवडत नाही, मला पण माहिती आहे मोठा व्हिडिओ बघणं, आणि माझ्याकडून ते शक्य होत नाही. मी प्रयत्न करत असतो की छोटा व्हिडिओ बनला पाहिजे, 10-15 मिनिटांचा, 20 मिनिटांचा, 1-1 तासांचे व्हिडिओ बनून जातात माझ्याकडून, कारण की मला ती सांगायची सवयच आहे डीपली. त्यामुळे व्हिडिओ पण मोठे बनणार. ज्याला शक्य होईल पूर्ण बघा व्हिडिओ आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा त्याला. ठीक आहे, त्या व्हिडिओला समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा असतो. आणि व्हिडिओ आवडला लाईक पण करायचं त्याला, आणि व्हिडिओला कॉमेंट पण करा. कॉमेंटमध्ये चांगल्या गोष्टी टाकण्याचा प्रयत्न करा. तुमच्या काही अडचणी असतील त्या पण तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायच्या, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.